त्याबद्दल विचार करूया. पण फक्त सब्जेक्ट महत्वाचा नसून आपल्याला त्याच्यापैकी सिलेबस काय दिलेला आहे तो सिलेबस बघूया. फक्त सिलेबस नाही तर ऍक्च्युली आपल्याला अभ्यास करायचा असतो. आपल्याला क्वेश्चन पेपर नक्की कुठल्या प्रकारचा येतोय, कशा प्रकारचा येतोय, तो क्वेश्चन पेपर नक्की कसा आहे, त्याच्यात कुठल्या मार्कांचे आणि कसे प्रश्न येतात तो क्वेश्चन पेपर. आणि हा क्वेश्चन पेपर म्हणजे त्याची उत्तरं लिहिताना आपल्याला आपलं उत्तर एनरिच कसं करायचंय, म्हणजे जास्त समृद्ध कसं करायचंय, छान उत्तर कशी लिहायची आहेत, या छान उत्तर लिहिण्याशी संबंधित अजून काहीतरी गोष्टी आहेत का, ते याबद्दल आज आपण अशा रीतीने चर्चा करूया. ओके, तर पहिल्यांदा लक्षात घ्या, मग एथिक्स हा सब्जेक्ट हा लॉजिक्स नावाच्या एका सब्जेक्टची एक ब्रांच आहे. लॉजिक्स की ज्याला आपण मराठीमध्ये तर्कशास्त्र म्हणतो. प्रत्येकाला तर्कबुद्धी असते आणि तर्कबुद्धीच्या आधारावर आपण जगत असतो. कळत नकळत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींबद्दलचे तर्क आपण मांडत असतो. काही कॉन्शियसली मांडतो, काही सबकॉन्शियसली मांडतो. बरोबर आहे, कारण आपले डोळे कायम वेगवेगळ्या गोष्टी बघत असतात आणि या बघण्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला जे काही आकलन होतं ते आकलन आपण आपल्या तर्काच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण तर्कबुद्धी प्रत्येकाला असते. काही जरा जास्त वापरतात, काही कमी वापरतात, म्हणून काही कॉन्शियसली त्या तर्कबुद्धीचाही वापर करताना असताना दिसतात. पण सबकॉन्शियसली म्हणजे विदाऊट कुठलाही प्रयत्न करता सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचे तर्क लावत असतो. बरोबर आहे का? रस्त्यावर एखादा माणूस समजा नुसता जसा पडलाय, समजा लगेच काय तर्क येईल तुमच्या डोक्यामध्ये? हा दारू पिऊन पडलाय का? आणि दारू पिऊन पडलेला नसेल तर मग काय वाटू शकतं? हा खूप थकल्यामुळे झोपलाय का काय? काही पण वाटू शकतं ना आपल्या डोक्यामध्ये. प्रत्येकाच्या डोक्यात काहीतरी वेगळी कल्पना येणार आहे. प्रत्येकाला त्याच्यामुळे फक्त मानवाला तर्कबुद्धी दिलेली आहे. प्राण्यांना काही तर्कबुद्धी नसते. तो माणूस तिथे कितीही दिवस पडून राहिला समजा एखाद्या रस्त्यावर, तरी आजूबाजूला फिरणाऱ्या जे काही डॉग्स असतील, काय गाय वगैरे असतील, तर त्यांना त्याचं काहीच वाटणार नाही, त्यांना कळणार पण नाही. म्हणून मानवाला फक्त तर्कबुद्धी आलेली आहे. मानवाचा मेंदू इतर सगळ्या प्राण्यांमध्ये जास्त विकसित झाला म्हणून. तर त्या तर्कशास्त्राचं किंवा तर्कबुद्धीचा अभ्यास करण्याचं जे शास्त्र आहे त्याला आपण लॉजिक्स म्हणतो. आणि हे लॉजिक्स मुळात कुठल्या विषयाचा उपभाग आहे, तर ज्याला आपण फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान म्हणतो. फिलॉसॉफी हा एक सब्जेक्ट आहे. म्हणजे आर्ट्स शिकत असताना काहींचं फिलॉसॉफी किंवा MA शिकत असताना सुद्धा एक फिलॉसॉफी हा एक स्वतंत्र विषय मध्ये कोणी शिक्षण घेऊ शकतं. तर ह्या फिलॉसॉफी या विषयाचं एक ब्रांच आहे लॉजिक्स, आणि लॉजिक्सची एक ब्रांच म्हणून ओळखली जाते एथिक्स. मग आता याच्याहून जर आपल्याला म्हणायचं झालं की आपल्याला एथिक्स नावाचा जो काही अकॅडमिक सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट शिकायचा आहे का, तर निश्चित नाही. कारण एथिक्स नावाचा अकॅडमिक सब्जेक्ट जर आपल्याला शिकायचा म्हटला तर ते खूप अवघड आहे. त्याला फार विचार लागतात, खूप विचार करण्याची शक्ती लागते. पण आपला मात्र तो उद्देश नाही या ठिकाणी. म्हणजे ज्या प्रकारचा सिलेबस आणि ज्या प्रकारचा क्वेश्चन पेपर दिलेला आहे त्याचा जर आपण अंदाज घेतला तर लक्षात येईल की आपल्याला तो जो काही बेसिक अकॅडमिक सब्जेक्ट आहे की जो कदाचित कॉलेजेसमध्ये शिकवला जातो किंवा विद्यापीठांमध्ये शिकवला जातो, तर तो विषय त्या पद्धतीने आपल्याला ह्या पेपरचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या. म्हणजे त्या लॉजिक्स मधला अकॅडमिक्स मधला फार थोडा सिलेबस आपल्याला या ठिकाणी काही ठिकाणी वाचण्याची आवश्यकता आहे. नाही तर अदरवाईज एथिक्सच्या जर थिअरीज म्हणायच्या झाल्या तर खूप डीप अशा प्रकारच्या थिअरीज आहेत आणि त्या नक्की काय म्हणतात हे सहसा वरवर वाचून किंवा एकदा दोनदा वाचून समजत नाही. पण एवढं लक्षात घ्या की आपल्याला काही तो अकॅडमिक सब्जेक्ट या शब्दाचा अर्थ कळतोय. अकॅडमिक सब्जेक्ट म्हणजे तो सब्जेक्ट आपण शिक्षणशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहोत का, तर त्याची तशी काही आवश्यकता नाही. मग आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, तर UPSCने आणि आता MPSCने दिलेला जो सिलेबस आहे तर त्या सिलेबसचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण आता हा सिलेबस जर आपण बघितला की जर आता आपण याच्यानंतर आपण बघणार आहोत सिलेबसमध्ये काय काय आहे ते, तर हा सिलेबस जर बघितला तर हा सिलेबस फक्त लॉजिक्स किंवा फिलॉसॉफीशी संबंधित नाही. म्हणजे त्यातले काही पॉइंट्स आपल्याला फिलॉसॉफी या सब्जेक्ट मधले दिसतील, एक दोन पॉइंट्स इव्हन आपल्याला सोशियोलॉजी मधले पण दिसतील, एखाद दुसरा पॉइंट आपल्याला म्हणजे अजून सायकोलॉजी मधले सुद्धा काही सब्जेक्ट्स किंवा काही पॉइंट्स याच्यात कव्हर केलेले किंवा घेण्यात आलेले आहेत असं दिसेल. आणि शेवटचे जे दोन मोठे टॉपिक्स आहेत ते मात्र गव्हर्नन्स
किंवा ज्याला आपण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नावाचा एक सब्जेक्ट म्हणतो, जो कुठे कॉलेजमध्ये शिकवला जात नाही तसं खरं, की आत्ता आत्ता काही काही कॉलेजेसमध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये डिग्री हा प्रकार सुरू झालेला आहे, पण मात्र एक स्वतंत्र म्हणून विषय आपण त्याला कन्सिडर करू शकतो. तर हा सिलेबस जर आपण विचार केला तर तो फक्त ह्या एथिक्स नावाच्या फिलॉसॉफीशी संबंधित नाही. काही पॉइंट्स फिलॉसॉफीचे पण दिसतील, एखादा दुसरा पॉइंट सोशॉलॉजीमध्ये आपण जो अभ्यास करतो तर त्याच्याशी संबंधित पण आहे. इमोशनल इंटेलिजन्स सारखे काही टॉपिक्स हे सायकोलॉजी मधले पण आहेत. आणि शेवटचे 6वा आणि 7वा हे जे 2 टॉपिक्स आहेत, जरा मोठे सिलेबसचे मुद्दे आहेत, तर ते मात्र सगळे गव्हर्नन्स म्हणजे आपलं प्रशासन आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे लोक प्रशासन हा जो एक सब्जेक्ट आपण मानतो, तर त्या सब्जेक्ट मधले सुद्धा पॉइंट्स त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे एक गोष्ट इथे क्लिअर झाली का बघा, की आपल्याला बेसिक अकॅडमिक सब्जेक्ट अभ्यासायचा नाही. आपल्याला काय अभ्यासायचंय, तर आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबस मधले पॉइंट्स आपल्याला अभ्यासायचे. आणि ह्या सिलेबसमध्ये मग या 4 प्रमुख विषयांचे काही काही पॉइंट्स त्याच्यामध्ये घेण्यात आलेले आहेत, असा हा मुद्दा झाला. आता जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबस सुद्धा आपण अकॅडमिकली जर अभ्यास करायचा म्हटला तर पुन्हा ते चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे अल्टिमेटली आपल्याला अभ्यास कशाच्या दृष्टीने करायचा आहे, आयोगामार्फत आपला क्वेश्चन पेपर कसा विचारला जातो, म्हणजे कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, याच्यात कदाचित काही जणांनी वाचले पण असतील, तर तो क्वेश्चन पेपर आयडेंटिफाय करून टाइप्स ऑफ द क्वेश्चन म्हणजे प्रश्नाचे प्रकार कोणते आहेत ते बघून आपल्याला खरा हा अभ्यास करायचा आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ठरते, या 2 गोष्टी, एक म्हणजे सिलेबस, फक्त सिलेबस नाही. नुसता सिलेबस केला आणि आपण जर या क्वेश्चन पेपरच्या पॅटर्नकडे जर दुर्लक्ष केलं तर आपल्याला काही मार्क्स मिळणार नाहीये. त्यामुळे सिलेबस आणि त्याच्यानुसार हा जो आपला क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर आपल्याला खूप चांगला समजणं आवश्यक आहे. आणि क्वेश्चन पेपरच्या धर्तीवर सिलेबस असा उलटा रिव्हर्स स्टडी करणं या विषयासाठी आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात एक बेसिकली आपल्याला सिलेबस ब्रॉडली माहिती पाहिजे. म्हणजे पुस्तकातून आपला ब्रॉड सिलेबस कंप्लीट झाला समजा, की त्यानंतर मात्र क्वेश्चन्स कसे येतात, पेपर कसा येतो, त्याच्या अनुषंगाने सिलेबसचा अभ्यास करणं, असं थोडंसं रिव्हर्स पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायला लागतो. कळतंय का हा मुद्दा? नुसता सिलेबस तुम्ही एकदम भारी केला आणि क्वेश्चन पेपरकडे लक्ष दिलं नाही समजा, तर काय होईल, सरप्राइजेस मिळतील. म्हणजे ऍक्च्युअल पेपर बघताना तुम्हाला वाटेल की आम्ही तर हे सिलेबसमध्ये असं असं वाचलं पण यांनी वेगळ्याच प्रकारचा प्रश्न विचारला, किंवा मी भरपूर अभ्यास केला होता पण याच्यावर यांनी एकदम सोपा किंवा साधा प्रश्न विचारला, असंही बऱ्याच वेळा दिसतं. म्हणजे हा विषय खूप डीप आहे, अत्यंत संकल्पनात्मक आहे. खूप त्या ठिकाणी आता फिलॉसॉफी म्हणजेच काय, तत्वज्ञान. इंग्लिश मराठी आपण त्याला तत्वज्ञान म्हणतो. आणि काहींनी शिकला पण असेल फिलॉसॉफी, तुमच्या BA वगैरे याच्यामध्ये कोणी शिकलेला आहात का? काय अभ्यासतो फिलॉसॉफीमध्ये आपण नक्की? काय अभ्यासतो? जसं फिजिक्समध्ये काहीतरी अभ्यासतो, बायोलॉजीमध्ये काहीतरी अभ्यासतो, केमिस्ट्रीमध्ये काहीतरी केमिकल्सचा अभ्यास करतो, ऍग्रिकल्चरमध्ये शेतीचा करतो, इंजिनिअरिंगमध्ये काहीतरी मशीन्सचा वगैरे करतो. तर मग फिलॉसॉफीमध्ये कसा करतो? हिस्ट्रीमध्ये इतिहासाचा करतो, भूगोलाचा करतो, समजा वेगवेगळ्या विषयांमध्ये कसाचा अभ्यास करतो हे आपल्याला कळतं. मग फिलॉसॉफीमध्ये कशाचा करतो? ती तर पद्धत झाली समजा, त्याची केस स्टडीज ही एक पद्धत आहे एखादा विषय समजून घेण्याची. पण बेसिकली आपण अभ्यास कशाचा करतोय काय सांगाल तुम्ही? किंवा हा शब्द इतक्या जनरली वापरत, त्याची फिलॉसॉफी फार चांगली आहे किंवा याची फिलॉसॉफी चांगली नाही, आपण आपल्या वैयक्तिक लेवलवर पण फिलॉसॉफी शब्द वापरतो. अरे बाबा हे माझ्या तत्वात बसत नाही असं म्हणतो ना आपण, म्हणजे माझं तत्वज्ञान काही त्याच्याशी संबंधित नाहीये, माझं तत्वज्ञान थोडंसं वेगळंच आहे असं काहीतरी सांगायचं असतं. तर त्याचं तत्वज्ञान वेगळे आहेत किंवा चांगले नाही, चांगले आहेत असं काहीतरी म्हणतच होतो आपण. मग नक्की फिलॉसॉफी या विषयात जनरली आपण मानव हा जगत असताना ज्या ज्या काही गोष्टी विचार करतो आणि आचरणात आणतो त्या का आणतो, कुठल्या कारणामुळे आणतो, कुठल्या पद्धतीने आणतो, याचा सगळा अभ्यास त्या ठिकाणी केलेला असतो. बघा आत्ताच्या तुमच्या लेवलवर माणूस का जगतो आणि कसा विचार करतो याचा विचार पण तुमच्या डोक्यात आलेला नसेल. का आलेला आहे, कोणी केलेला आहे असा विचार? नाही, कारण अजून तुम्ही जगणं सुरूच केलं नाही कदाचित बऱ्याच जणांनी. त्यामुळे माणसाच्या विचार करण्याच्या, जगण्याच्या, आचरण म्हणजे काहीतरी कृती करण्याच्या मागे नक्की काय तत्वे असतात याचा आपण बेसिकली विचार केलेलाच नसतो. तर तो अभ्यास करणं हा या फिलॉसॉफीचा भाग आहे. आणि हा जगातला एक सगळ्यात जुन्या विषयांपैकी एक विषय आहे. म्हणजे जेव्हा समजा वेद लिहिले गेले असतील समजा भारतात किंवा पुराण नंतर लिहिले गेले,
तर याच्यामध्ये लोकांनी भरपूर मानवाबद्दलचा अभ्यास करून ठेवलेला आहे की नक्की हे लाईफ कशाशी संबंधित आहे, नक्की हे जीवन आणि या जीवनामध्ये आपण आलोय तर आपला रोल काय नक्की, असं कधी आले का विचार कधी तुम्हाला तुम्हाला तुमचा वैयक्तिक भूमिका माहिती आहे, पण या जीवनाचा भाग म्हणून आपला रोल काय आहे, आपण या सजीव सृष्टीचा भाग आहोत, आपली भूमिका काय आहे, आपण काय केलं पाहिजे, का जगलं पाहिजे. मरताना तर सगळेच मरणार आहेत आणि कुणीच आपण म्हणतो ना की मरताना कुणीच काही घेऊन जात नाही, मग कशाला आपण काही काही गोष्टी मिळवल्या पाहिजे, असे विचार येतात का कधी कुणाला. हे नंतरचे विचार आहेत, आताचे विचार नाही आहेत. आता ते मिळवा पहिल्यांदा आणि मग नंतर का मिळवलं आणि मिळवलं ते योग्य होतं का, हेच पाहिजे होतं का आपल्याला, किंवा थोडासा वेगळा प्रश्न विचारतो मी. तुम्ही आत्ता समजा ज्या एजला आहात, तुमच्या 20च्या एकदम इनिशियल सुरुवातीच्या एजला आहात, तुम्ही 20च्या सुरुवातीला आहात, तर एक तुम्ही वयाच्या 60व्या वर्षी तुम्हाला त्यावेळी काय मिळालेलं असेल किंवा त्या काय मिळालं पाहिजे याची काय अपेक्षा तुम्ही आज करता की जेणेकरून त्यावेळी तुम्ही सुखी समाधानी जीवन जगलेला आहात असा त्यावेळी तुमचा विचार निर्माण होऊ शकेल. याचा विचार तुम्ही आजच जर करायचा म्हटला तर तुम्ही काय एक्सपेक्ट करत असाल, समजा तुम्ही काय विचार कराल त्याबद्दल. कळता माझा प्रश्न, कळला. वयाच्या 60व्या वर्षी काय मिळालं तर तुम्ही आज म्हणताय की नाही मी त्यावेळी सक्सेसफुल लाईफ जीवन तशा प्रकारचं जीवन जगलेलो असेल, असा कधी विचार आलाय का आपल्या मनात. आपल्याला दररोजची चिंता असते, कदाचित उद्या परवाची चिंता असते, आपल्याला 60व्या म्हणजे पुढच्या 30, 35, 40 वर्षाची चिंता अजिबात नाहीये. पण हा विचार करूया आपण का जगतोय, कुठल्या कारणासाठी जगतोय, आपली भूमिका काय आहे, आपली भूमिका स्वतःप्रती काय आहे, आपल्या कुटुंबाप्रती काय आहे, आपल्या समाजाप्रती काय आहे, आणि एकंदरीत हे जे काही लाईफ आपण म्हणतोय त्या लाईफ मध्ये आपली भूमिका काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आणि त्याच्याशी संबंधित सगळी थिंकिंग जी काही आहे ती ह्या फिलॉसॉफीचा पार्ट आहे आपण म्हणूया. थोडक्यात मानवी जीवनाबद्दलचा सगळा अभ्यास, मानवी जीवन जगताना जी तत्वांचं पालन केला पाहिजे ती का करतो आपण कॉन्शियसली अनकॉन्शियसली, तर त्या तत्वांचं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान असा तो अर्थ होतोय. त्यामुळे हा जो काही एकदम गहन अशा प्रकारचा विषय आहे तो काही विषय आपल्याला या ठिकाणी तेवढ्या डेप्थ मध्ये अभ्यासाची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आपल्याला दिलेला सिलेबस काय सांगतोय, आणि फक्त सिलेबस पण नाही, पण त्या सिलेबसच्या आधारावर आपल्याला ज्या प्रकारे गेल्या 10-15 वर्षात पेपर्स आलेले आहेत, म्हणजे क्वेश्चन्स आलेले आहेत, तर त्या क्वेश्चनच्या अनुषंगाने आवश्यक तसा सिलेबस आपल्याला करायचा आहे. हे या गोष्टी अशा रीतीने लक्षात घ्या. ओके. पण आता आपल्याला मार्क्स पण मिळवायचे असतात, म्हणून तुमचं उत्तर हे कसं झालं पाहिजे, एनरिच म्हणजे समृद्ध झालं पाहिजे. आणि हे समृद्ध होण्यासाठी हा क्वेश्चन पेपर म्हणजे आता युपीएससीचाच आपण अंदाज घेतोय, नुसता अभ्यास करून नुसते क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून उपयोग होत नाही. शेवटी तुम्हाला जर चांगलं उत्तर लिहायचं असेल तर हे क्वेश्चन पेपर अशाच प्रकारचे आहेत की तुम्ही जे काही लिहिता ते लिहिताना तुम्हाला विविध प्रकारचे एक्झाम्पल द्यावे लागतात, वेगळ्या प्रकारचे समजा उदाहरणं द्यायचे, तर हे उदाहरण काही सगळ्याच्या सगळे पुस्तकात सापडण्याची शक्यता नसते. म्हणून ही उदाहरणं आपल्याला आपल्या सध्याच्या आजूबाजूच्या जीवनातून सापडली पाहिजे. म्हणजे थोडक्यात करंट मध्ये जे काही घडतंय त्या करंट मधल्या डेव्हलपमेंट्स आपल्याला माहिती पाहिजे, आणि ते एक्झाम्पल्स आपल्याला कुठे ना कुठे आपल्या उत्तरामध्ये कोट करता आले पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुमच्या आजूबाजूला किंवा तुम्ही एखादी पेपर मधली घटना वाचली आणि त्या घटनेमध्ये एखाद्या व्यक्तीने काहीतरी अनएथिकली काम केलेलं असेल, म्हणजे नीतिविहीन किंवा एकदम काय म्हणू की खराब काम केलेलं असेल, किंवा खूप चांगलं नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं काम केलेलं असेल, तर हे दोन्ही एक्झाम्पल्स तुम्हाला तुमच्या उत्तरात कुठेतरी मांडण्यासाठी वापरता येऊ शकतात असा विचार तुमच्या डोक्यात त्या ठिकाणी आला पाहिजे. त्या दुसरं मोठं उदाहरण घेऊया. सध्या कोणत्या 2 देशांमध्ये युद्ध चालू आहे, इराण आणि इस्रायल. मग याच्यात नैतिकतेच्या दृष्टिकोनातून विचार जर करायचा म्हटला तर हे युद्ध योग्य आहे का अयोग्य. नेतन्याहू यांना विचारलं तर त्यामुळे 100% योग्य. पण आपल्याला इथे बसून विचार करायचा, युद्ध योग्य आहे का अयोग्य. अयोग्य आहे. मग कसं सॉल्व्ह करायचं, जर कोणा 2 देशांमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह कसे केले पाहिजे. म्हणजे इस्रायलला जर इराणला म्हणजे इराण मार्फत त्यांचा जो काही न्यूक्लिअर पॉवर प्रोग्राम आहे
त्याचा वापर करून ते जर अण्वस्त्र तयार करत असतील अशी भीती असेल तर त्यांना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय त्यांच्या बाबतीत असं म्हणता येईल. म्हणून त्यांना भीती वाटते की यांच्याकडे जर अण्वस्त्र आले तर हे कधी आपल्याला पूर्णपणे बेचिराग करून टाकू शकते. मग आता ह्या भीतीला त्यांनी उत्तर कसं दिलं पाहिजे? त्यांचे अण्वस्त्र नष्ट करून, त्यांचा देश नष्ट करून, त्यांच्या अण्वस्त्रांची जी काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणांवर हल्ला करून आणि त्यांचा जो काही सुप्रीम लीडर आहे खोमेनी नावाचे त्यांनाच ठार करून, कारण इस्रायलचं म्हणणं आहे की त्या एका माणसाला जर हटवलं तर कदाचित तिथे जे दुसरं सरकार येईल ते सरकार मात्र चांगलं असेल आणि ह्या त्यांचे जे सुप्रीम लीडर म्हणतात ते त्यांना, तर त्या सुप्रीम लीडरमुळेच हे सगळं घडतंय, त्यामुळे त्यांना एलिमिनेट करणे हे आमचं ध्येय आहे असं त्यांनी ऑफिशियली सांगितलं. आता हे सगळ्या घटना तर माहिती आहे, आपण बघतोय, सगळं कारण बिरणं सगळं बघतोय किंवा त्याचे सगळे फॅक्च्युअल डिटेल्स आपण बघतोय. समजा की कुठे हल्ला झाला, कशाने हल्ला झाला, कोणते मिसाईल वापरले, सगळे फॅक्च्युअल डिटेल झाले. पण शेवटी अल्टिमेटली पुढचा प्रश्न येतो की याच्यात काही नीतिमत्ता आहे का, म्हणजे नीतिमत्तेशी संबंधित काही मुद्दे याच्यात समाविष्ट आहेत असा आपल्याला त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या घटना घडत असताना आपण जर त्यातल्या नीतिमत्तेशी संबंधित मुद्दे जर आपण शोधून काढले आणि ते जर आपण कुठेतरी लिहून काढले तर कुठेतरी आपल्याला उत्तर लिहिताना आपल्याला त्यांचा एक कोट करता येऊ शकतील ते उत्तर. किंवा समजा एखादा कोणी एक IAS ऑफिसर आहे समजा, आणि त्या IAS ऑफिसरने आउट ऑफ द वे जाऊन आपल्या भागामध्ये खूप चांगलं काम केलेलं असेल, समजा त्या लोकांच्या समस्या सॉल्व्ह केलेल्या असतील आणि ती खूप मोठी गाजली आणि प्रसिद्ध झालेली गोष्ट असेल, तर ती पण आपल्याला कुठेतरी कोट करण्यासारखी आहे. मग ते आत्ताचे IAS ऑफिसर असो किंवा आपण पूर्वीच्या IAS ऑफिसर बद्दल किंवा एखाद्या सिव्हिल सर्वंट बद्दल एखादी माहिती मिळवलेली असेल तर ते एक्झाम्पल्स आपल्याला सापडतील. त्यामुळे हे विविध प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला जनरली सापडून आपल्याला उत्तरात कुठेतरी ते मांडायचे हा एक दृष्टिकोन आपल्याला ठेवला पाहिजे. म्हणजे करंट अफेअर्स बघत असताना हे पण आपण शोधत बसलं पाहिजे, म्हणजे शोधत राहिलं पाहिजे की कुठे आपल्याला कोट करता येऊ शकतील, उदाहरणं देता येऊ शकतील, अशी उदाहरणं आपल्याला इथे कुठे सापडता आहेत का, तरच आपलं उत्तर हे एनरिच होईल. नाहीतर साधं सरळ आपल्याला पुस्तकी पद्धतीने उत्तर जर लिहिलं तर ते कदाचित तेवढे मार्क्स आपल्याला देणार नाही. म्हणून ही शोधक बुद्धी आता तुम्हाला थोडी थोडी वापरावी लागेल. सांगा बरं, आतापर्यंतच्या एखाद्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काही असं आढळलंय का की आपल्याला एखाद्या व्यक्तीने हे नीतीने काम केलेलं आहे, इव्हन अनितीने काम केलेलं असेल तर ते पण एक्झाम्पल तुम्हाला देता येईल कुठे गरज पडेल त्या ठिकाणी. सांगा एखादं कोणतं मोठं, आता कुठे अलीकडच्या काळात किंवा तुम्हाला कोणतंही माहित असलेलं, कळतं ना प्रश्न काय कळतोय ना माझा, की काही अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला माहिती आहेत का किंवा कुठे माहिती झालेली आहेत का? नाही काहीच, म्हणजे आता शोधावं लागणार. कळलं एनरिचमेंट मला काय म्हणायचंय? रिच करायचं तुमचं उत्तर, तर त्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल द्यावे लागतील आणि हे सगळे काही रेडीमेड आपल्याला सगळ्या पुस्तकातच सापडतात असं नाही. आणि जेवढे तुम्ही पुस्तकी न देता असे करंट लाईफ मधले आजूबाजूला घडणाऱ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींमधले जर समजा तुम्ही उदाहरण म्हणजे नुसतं कोट करायचं, आपल्याला काही फार मोठं दीर्घ उत्तर लिहायचं नसतं. त्या उदाहरणांचं उत्तर लिहित असताना त्याला उदाहरणार्थ सो अँड सो एवढा नुसता एका वाक्यातही ते उदाहरण सांगितलं तरी सुद्धा चालणार असतं ते. तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर या दृष्टिकोनातून थोडंसं हे डायनामिक्स आपल्याला लक्षात येईल की आपल्याला बेसिकली सगळा स्टडी करायचा आहे. क्वेश्चन पेपर हा बेस झाला आपला, क्वेश्चन पेपरच्या अनुषंगाने सिलेबस आणि उत्तर जास्तीत जास्त रीच होईल या दृष्टिकोनातून असा प्रयत्न. हे सगळं नवीन आहे जनरली आणि तुम्हाला सुरुवातीला थोडंसं 1-2 रिडिंग झाल्याशिवाय आपल्याला याची उत्तरं खरं लिहिता पण येत नाही. पण तरी सुद्धा हा विषय आहे, 250 मार्क पूर्ण आहेत. जनरली असं दिसून येतं की GS1, GS2, GS3 या तिन्ही पेपरलाही 250 मार्क्स आहेत. पण त्या तिन्ही पेपरच्या 250 मार्कांसाठी मुलं जेवढा अभ्यास करतात त्याच्या निम्मा पण अभ्यास तेवढ्याच मार्कांसाठी असलेल्या ह्या पेपरसाठी करताना दिसत नाही. म्हणजे आता GS1 हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, सोसायटी आहे, भरपूर मोठा अभ्यास आहे. GS2 मध्ये काय आपण म्हटलं की पॉलिटी आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स आहे, सोशल जस्टिस आहे, इंटरनल सिक्युरिटी ह्या सगळ्या पॉईंटसाठी जेवढा अभ्यास मुलं आणि जेवढा वेळ मुलं देताना दिसतात
त्याच्या तुलनेत या एका सिंगल विषयासाठी मात्र कमी वेळ देताना दिसतात आणि त्यामुळे काही जणांना याच्यात कमी मार्क्स येण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षात ठेवा, सगळे पेपर जर 250-250 मार्कांचे असतील तर जेवढा तिकडे तुम्ही अभ्यास करणार तेवढाच अभ्यास या ठिकाणी तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात याकडे इग्नोर न करता, उलट हा विषय असा आहे की एकदा संपला की बराचसा संपून जातो. GS 1, 2, 3 ही एक न संपणारी गोष्ट आहे आणि न संपण्याच्या परिस्थितीतच पास व्हायचंय, उलट अशी गोष्ट असते त्या ठिकाणी. त्यामुळे जसं मी मागच्या वेळी सांगितलं होतं, जेवढा ऑप्शनल तुमचा लवकरात लवकर पूर्ण झालेला असेल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. सेम तीच गोष्ट इव्हन एथिक्सच्या पेपरबद्दल पण आहे. जेवढा एथिक्सचा अभ्यास तुमचा लवकरात लवकर पूर्ण होईल तेवढं तुमच्या त्या 250 मार्कांचं टेन्शन हे लवकरात लवकर जाण्याची पण शक्यता आहे, असा त्याचा अर्थ होतो. तर मग आता आपण बघूया की नक्की सिलेबस आपल्याला काय सांगितलेलं आहे आणि नंतर एखादा क्वेश्चन पेपर आपण यातून वाचून बघूया. तर आधी विषयाचं नाव इंग्लिशमध्ये सांगितलंय एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड, ज्याला मराठीमध्ये एथिक्सला आपण नीतिशास्त्र, एक तर त्याला नीतिशास्त्र म्हणतात, नाही तर नीतिमत्ता पण म्हणतात. म्हणजे एथिक्स हा शब्द आपण विषय म्हणून घेतला तर त्याला म्हणायचंय नीतिशास्त्र, आणि एथिक्स नावाची प्रोसेस जर आपण विचारात घेतली, प्रक्रिया जर विचारात घेतली, तर त्याला आपण आपली नीतिमत्ता असाही शब्द आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. त्यामुळे इंग्लिशमध्ये एथिक्सच आहे, पण मराठीत आपण हे दोन वेगळे शब्द विषय आणि प्रक्रिया यांच्यासाठी वापरतो. आता इथे विषयाचा उल्लेख केलाय म्हणून आपण त्याला नीतिशास्त्र असं म्हटलंय. इंटिग्रिटीला काय शब्द वापरतो आपण, एकतर सचोटी त्याला म्हणतात, नाहीतर सत्यनिष्ठा. आता सचोटीपेक्षा सत्यनिष्ठा हा शब्द मला वाटतं पटकन आपल्याला त्याचा अर्थ पटकन समजेल. म्हणजे एथिक्स अजून एक गोष्ट लक्षात घ्या बघा, वेगवेगळ्या टर्म्स हा एकदम बेसिक मिनिंग आपल्याला लक्षात आला पाहिजे आणि ह्या प्रत्येक टर्मची 1 किंवा 2 किंवा 3 ओळीमध्ये आपल्याला व्याख्या पण करता आली पाहिजे. त्यामुळे पुढे लक्षात येईल तुम्हाला काही काही व्याख्या तुम्हाला डायरेक्ट तोंडपाठ करायला लागतील, अशा प्रकारचे आहे. त्यामुळे इंटिग्रिटी याला मराठी शब्द म्हटलं सत्यनिष्ठा, आणि ऍप्टिट्यूड म्हणजे योग्यता, आणि हायर मराठीत करायचं म्हटलं तर अभियोग्यता. तुमच्यात आहे का ऍप्टिट्यूड सगळ्या गोष्टींची, ते शोधायचं आपल्याला. पुढे बघूया. तर ती योग्यता आहे का तुमच्यात. आता इथली कोणती योग्यता बघायची आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला नाही, सॉरी, आयोगाला तुमच्यातली कोणती योग्यता शोधायची आहे. तुम्ही किती छान वर बनवू शकता याची योग्यता शोधायची आहे का तुम्ही किती छान वधू बनवू शकता याची योग्यता शोधायची आहे का. नाही, मग कशाची शोधायची आहे. सांगितलं मी त्या दिवशी, बोललो ना पहिल्या दिवशी आपण, येईल पुढे तो शब्द येईल. सिव्हिल सर्व्हिसेस मधल्या करिअरसाठी तुम्ही योग्य आहात का. युअर सुटेबिलिटी टुवर्ड्स करिअर्स इन सिव्हिल सर्व्हिसेस, म्हणजे सिव्हिल सर्वंट म्हणून काम करण्यासाठी आवश्यक असलेली योग्यता, ऍप्टिट्यूड तुमच्यात आहे का, याच्याशी संबंधित सिलेबस मधले काही पॉईंट दिलेले आहेत. कारण सिव्हिल सर्व्हिसेससाठी फक्त अभ्यास ही योग्यता नाही आहे, पुढे भविष्यात जो जॉब करायचा आहे त्या जॉब करण्याशी संबंधित योग्यता आहे का. त्याच्यामध्ये बोलण्याची पण कला येते, बऱ्याच वेगळ्या प्रकारच्या कला आणि वेगळ्या प्रकारच्या काय म्हटलं तर थॉट्स तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक असणार आहेत. म्हणून ह्या 3 गोष्टींचं एकत्रीकरण करून ह्या विषयाचं शीर्षक दिलेलं. आता ह्या पेपरमध्ये उमेदवारांकडून नक्की काय अपेक्षा आयोगाने केलेली आहे, हे युपीएससीचं अर्थात वाक्य आहे, तर ते पहिल्यांदा त्या ठिकाणी दिलं, ते वाचून बघू. मग या पेपरमध्ये उमेदवारांची अभिवृत्ती आणि सत्यनिष्ठा, अभिवृत्ती म्हणजे ऍटिट्यूड, म्हणजे तुमचा दृष्टिकोन, त्याला हायर मराठीमध्ये शब्द वापरलाय अधिवृत्ती. ऍटिट्यूड, ऍटिट्यूड हा शब्द तर आपल्याला चांगला माहिती आहे. काय ते चेक करायचं बघा, अभिवृत्ती तुमचा ऍटिट्यूड आणि तुमची सत्यनिष्ठा, तुम्ही सत्याप्रती तुम्ही निष्ठावान आहात का गरजेनुसार सत्य, गरजेनुसार असत्य, कधी सत्य कधी असत्य, त्याला काही बेस नाही, अशा पद्धतीने तुम्ही वागता. तर उमेदवारांची अभिवृत्ती आणि सत्यनिष्ठा, सार्वजनिक जीवनातली सचोटी, म्हणजे सचोटी म्हणजे पुन्हा सत्यनिष्ठा, तुम्ही पब्लिक लाईफ मध्ये जगत असताना खरंच सचोटीने जगता का, त्याच्या आधारावर तुमची विश्वसनीयता, म्हणजे तुम्ही विश्वासास पात्र आहात का. शासनाला फार मोठं काम द्यायचंय, शासनाला तुम्हाला
तुमच्यावर जबाबदारी द्यायची तुम्ही पास झाल्यानंतर, तर त्या जबाबदारीसाठी तुम्ही विश्वास पात्र आहात का, या विषयाच्या मुद्द्यांप्रती तुमचा दृष्टिकोन म्हणजे हा ॲटिट्यूड नक्की कसा आहे ते तपासण्यासाठी आणि त्याला म्हणजे ह्या व्यक्तीला समाजात वावरताना भेडसावणारे विविध मुद्दे आणि संघर्षाच्या घटना यांप्रती त्याचा समस्या सोडवण्याचा दृष्टिकोन तपासण्यासाठी प्रश्न समाविष्ट केलेले असतील. म्हणजे काय म्हटलेलं इथे इथे अशा प्रकारचे प्रश्न समाविष्ट असतील या पेपरमध्ये की काय तपासायचंय, तर एवढ्या सगळ्या गोष्टी तपासायच्यात. एक एक पॉईंट पुन्हा सांगतो बघा. काय अभिवृत्ती, त्याची सत्यनिष्ठा, सार्वजनिक जीवनात तो जगत असताना, आता इथे सिलेबसमध्ये एक मुद्दा आहे आपलं प्रायव्हेट लाईफ आणि पब्लिक लाईफ. आपण खाजगीरित्या जे जगतो ते आणि सार्वजनिकरित्या जे जगतो ते. तर सार्वजनिक जीवनात जेव्हा तुम्ही जगता, आता प्रत्येक सिव्हिल सर्वंट हा सार्वजनिक जीवनात काम करतोय असं आपण म्हणूया. सार्वजनिक जीवनात जगत असताना तुमच्या अंगी सचोटी आहे का, त्याचप्रमाणे तुम्ही विश्वास पात्र आहेत का, या सगळ्या मुद्द्यांबद्दल तुमचा दृष्टिकोन नक्की कसा आहे हे तर तपासायचंच आहे. पण त्याचप्रमाणे आपण समाजात वावरत असताना जे आपल्याला भेडसावणारे विविध मुद्दे असतात आणि विविध प्रकारच्या संघर्षाच्या घटना आपल्याला होताना दिसतात. संघर्षाच्या घटना माणसांमध्ये होतात, जाती जातींमध्ये होताना दिसतात, गटागटांमध्ये दिसतात, धर्माधर्मांमध्ये दिसतात. अशा ज्या काही समाजातल्या संघर्षाच्या सगळ्या ज्या काही घटना दिसत आहेत, तर ह्या सगळ्या घटना आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे हे या ठिकाणी तपासायचं. का तुम्ही पण त्या समस्यांमध्ये भर घालणार. समजा तुम्ही IPS झालात आणि IPS झाल्यानंतर मात्र तुमच्या परिसरामध्ये ज्या काही समस्या आहेत, मे बी जाती धर्माच्या, त्या संघर्षाच्या, तर त्या संघर्षामध्ये तुम्ही अजून पुन्हा कॉन्ट्रीब्यूट करणारे आहात तर ते सॉल्व्ह करण्यासाठी आवश्यक कौशल्य तुमच्यात आहे हे पाहिजे थोडक्यात. आता हे प्रश्न विचारून संबंधित उमेदवारांमध्ये हे सगळे क्वालिटीज आहेत की नाही हे तपासायचं आहे, असं UPSCने या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे उद्देश सांगितला थोडक्यात, आम्ही हा पेपर का आयोजित केलेला आहे तर ते सांगितलेलं आहे. आणि तुमच्यात ही सगळी कौशल्य आहेत की नाही हे तपासण्यासाठी जो अप्रोच वापरला जाईल तो कोणता असेल, केस स्टडीचा अप्रोच असेल. म्हणजे तुम्हाला केस दिली जाईल, तुम्ही त्याचा स्टडी करायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. ओके, बऱ्याचशा मोठ्या मोठ्या घटना अभ्यासण्यासाठी केस स्टडीचा, उदाहरणार्थ संपूर्ण कायद्याचं बरंचसं ज्ञान हे केस स्टडीवर आधारित असतं बघा. म्हणजे एखाद्या जर कोणी तुम्ही शिकायचा म्हटला तर लॉज मध्ये केस लॉज असतात. म्हणजे अशा प्रकारची घटना आता घडते समजा, पण तशाच प्रकारच्या पूर्वी घटना घडलेल्या आहेत का, तशी केस पूर्वी झालेली होती का, त्याचा स्टडी करून मग आजच्या घटनेबद्दलचा निष्कर्ष काढणे, अशा भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये केल्या जातात. त्यामुळे तुमच्यात हे सगळी कौशल्य आहेत का हे तपासण्यासाठी केस स्टडी पद्धतीचा वापर प्रश्नांमध्ये केला जाऊ शकतो आणि त्यामध्ये पुढील व्यापक क्षेत्रांचा समावेश केला जाईल. म्हणजे पुढील सिलेबसमध्ये पुढील गोष्टी असतील. थोडक्यात काय चेक करायचं हे फार महत्वाचं आहे. लक्षात आलं का? काय चेक करायचंय, तुमच्या अंगी काय चेक करायचंय. थोडक्यात तुम्ही चांगले आहात का, आपल्या एकदम सोप्या साध्या भाषेत जर म्हणायचं झालं, तुम्ही चांगले आहात का, कुणाप्रती चांगले, सार्वजनिक जीवन. आता पब्लिक सर्वंट हा पब्लिक साठी काम करणारा सर्वंट. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की प्रशासनात गेल्यानंतर तुम्हाला लोकांसाठी काम करायचंय, म्हणून आपण याला काय म्हणतो, लोकसेवा, पब्लिक सर्व्हिस म्हणतो. बरेच जण हे विसरून जातात आणि त्यांना ती पब्लिक सर्व्हिस म्हणजे स्वतःची सर्व्हिस असल्यासारखं वाटतं आणि चुकीच्या पद्धतीने कामं करणारे, चुकीच्या पद्धतीने आपल्या ऑफिसमधले जबाबदाऱ्या पार पडणारे भरपूर लोक आणि लिटरली दररोज घटना, तुम्ही पेपर वाचला तर दररोज काही काही घटना, कोणीतरी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली हे झाला ते झाला, अशा अनेक घटना आपल्याला वाचायला मिळतात. तर पहिल्यांदा तर डोक्यामध्ये हे घ्यायचंय की ही पब्लिक सर्व्हिस आहे आणि तुम्हाला लोकांसाठी काम करायचं जर असेल तर ते योग्यतेनंच तुम्हाला काम करायला लागणार आहे किंवा तशी अपेक्षा मात्र ह्या परीक्षेने आपल्याकडून केलेली आहे, असा अर्थ त्या ठिकाणी होतो. तर मग नक्की याच्यामध्ये कुठले कुठले पॉइंट्स आहेत सिलेबसचे, तर ते या ठिकाणी दिले बघ. आता टोटल किती पॉइंट्स आहेत, मी आधी पहिल्यांदा हे जे शीर्षक आहेत ते वाचतो आणि मग नंतर त्यांच्यातले इंटरनेट डिटेल्स वाचूया. म्हणजे आपल्याला, तर तुम्ही इथेही याच्यात फक्त एक चूक झाली की याच्यात मराठीचं जे पान आहे तेच छापलं गेलं नाही, त्यामुळे इंग्लिश मधलंच फक्त हे सिलेबस याच्यामध्ये आला. याच्या मागे खरं मराठी आवश्यक होतं.
पण तुमच्याकडे जर हे असेल, हे आहे का बुकलेट, याच्या मध्ये मात्र हा मराठीतला सिलेबस आहे. पण मी इथे लिहिलंय, काही प्रश्न तुम्हाला समजेल ते सगळं. हा मराठीतला सिलेबस आहे. तर त्याच्यात आधी आपण शीर्षक बघूया आणि मग नंतर प्रत्येकातले इंटरनल डिटेल्स बघूया, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा ब्रॉड टॉपिक्स लक्षात येतील. तर पहिला टॉपिक यातला नीतिशास्त्र व मानवी संबंध. दुसरा टॉपिक आहे अभिवृत्ती. तिसरा टॉपिक आहे अभियोग्यता आणि नागरी सेवांसाठी मूलभूत मूल्ये. चौथा पॉइंट आहे सार्वजनिक किंवा नागरी सेवांची मूल्ये आणि लोक प्रशासनातली नीतिमत्ता. पाचवा पॉइंट आहे प्रशासनातली सचोटी आणि विश्वसनीयता. हा एवढा पॉइंट आहे सगळा. आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट हा आहे या विविध मुद्द्यांशी संबंधित केस स्टडीज. म्हणजे टोटल आपल्याला किती पॉइंट्स येतात, हे सगळे 7 पॉइंट झाले, की ज्या 7 पॉइंट्स मध्ये मिळून हा सगळा सिलेबस कव्हर केलेला आहे. तर प्रत्येक पॉइंट मध्ये काय काय दिलेलं आहे हे फक्त आपण ब्रॉडली बघूया, कारण आता ते काही एकदम डिटेल आपल्याला बघता येणार नाही, कारण खूप डिटेल्ड आहे प्रत्येक टॉपिक. त्यामुळे नक्की त्या त्या शब्दांचा अर्थ काय होतो एवढं जरी आज सध्या आपल्याला कळलं तरी सुद्धा पुरेसं होऊ शकेल. हा इकडे इंग्लिश मधला पॉइंट आहे आणि हा मराठीतला पॉइंट. सगळे मराठी 100% सगळ्यांनी ठरवलंय मराठीत लिहायचं असं का इंग्लिश मधले पण कोणी आहे? अर्थात इंग्लिश आपल्याला वेगळं, युपीएससी आणि एमपीएससी इंग्लिश ते वेगळं लेक्चर करायचं आपल्याला, पण हे मराठीत आहे सगळे. ओके, मग मी हेच वाचतो काय, हे वाचून हे वाचू? कारण बऱ्याचशा इंग्रजी शब्दांचा अर्थ कळल्यानंतर मराठी कळतं खरं, असा प्रकार आहे. कारण हे सगळे हायर मराठीतले शब्द आहे, पण ठीक आहे आपण हे मराठीतलेच वाचूया फक्त. तर पहिला जो टॉपिक आहे नीतिशास्त्र आणि मानवी संबंध, म्हणजे याचा अर्थ आपलं एथिक्स आणि आपण एक मानव या नात्याने एकमेकांचा संबंध कुठे येतो. इंग्लिशमध्ये इंटरफेस शब्द वापरला बघा वरती तिकडे. इंटरफेस म्हणजे कमिंग टुगेदर, एकमेकांच्या संपर्कात येणे. तर नीतिशास्त्र नावाचा हा विषय आणि ही प्रोसेस आणि आपण मानव या नात्याने एक व्यक्ती यांचा एकमेकांशी संबंध कुठे येतो त्याच्याशी संबंधित असलेले हे काही रॅन्डम टाकलेले मुद्दे आहेत. हे काही एकदम फार सिरियल नाही आहे, याला जस्ट असे खिचडी पद्धतीने तयार केलेला सिलेबस आहे असं म्हणता येईल. तर पहिला मुद्दा याच्यात सार, म्हणजे नीतिशास्त्राचा सार. सार म्हणजे त्यातले मूलभूत अशा प्रकारचे घटक. तर नक्की नीतिशास्त्र हा काय विषय आहे, नक्की त्याचा सार काय आहे, म्हणजे याचा अर्थ त्याचा अर्थ नक्की काय होतो, त्याचे निर्धारक घटक कोणते आहेत, म्हणजे कोणत्या गोष्टीच्या आधारावर आपली नीतिमत्ता निर्धारित होते, किंवा आपण नीतीने वागलं पाहिजे म्हणजे नक्की कशाचा विचार केला पाहिजे, याचे काहीतरी डिटर्मिनंट्स म्हणजे निर्धारक घटक असतील. म्हणजे असं असं आपण जर आचरण केलं तर हे नीतिशास्त्राच्या दृष्टीने, नीतिमत्तेच्या दृष्टीने योग्य आहे, की हे आचरण नीतिमत्तेच्या दृष्टीने अयोग्य आहे, असं काहीतरी घटक असतील त्याला, ते निर्धारक घटक. आपण खोटं बोलू नये हे ठरवलं ना आपण, सदा सर्व काळ खोटं बोलू नये, तर हा एक स्टँडर्ड झाला. एक प्रकारचं आपण प्रमाण म्हणून घेतोय की खोटं बोलू नये हे वाक्य आपण प्रमाण म्हणून घेतलेलं आहे आणि त्यानुसार आपण आपलं आचरण करण्याचा प्रयत्न करतोय किंवा केलं पाहिजे. ऍटलिस्ट भले आपण खरं बोलू का नाही बोलणार ती वेगळी गोष्ट आहे, पण नीतिशास्त्र मात्र असं सांगतंय की खरं बोलावं हा एक स्टँडर्ड आपण मानलं पाहिजे. स्टँडर्ड करतोय, स्टँडर्ड म्हणजे अशा प्रकारची एखादी प्रमाण गोष्ट की जी आपण एकदम बेसिक मानतो आणि तिचाच वापर प्रत्येक ठिकाणी आपण अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला आपण स्टँडर्ड असं म्हणतोय. तर नक्की नीतिमत्ता कुठल्या घटकांची ठरते, त्या नीतिमत्तेचा सार काय आहे, कोणत्या घटकांवरती निर्धारित होते, तर ते निर्धारक घटक या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे. आणि नंतर नीतिमत्तेचे मानवी कृतींमध्ये परिणाम, म्हणजे आपल्या मानवी कृती दररोज आपण जी जगत असताना, प्रायव्हेट लाईफ आपलं पब्लिक लाईफ, आपण मित्रांशी वागतो, बोलतो, समाजात वावरतो, रस्त्यावर वावरतो, तर याच्यामध्ये वावरत असताना आपण नीतिमत्तेनं वागतो का? जर वागत असेल तर कोणते चांगले परिणाम होतात आणि वागत नसेल तर कोणते वाईट परिणाम होतात. बरोबर आहे? आपण रस्त्यावर जर अयोग्य पद्धतीने अनीतीने वागत असू तर काय परिणाम होतील सांगा बरं. एखाद दुसरा एकदम प्रायमरी लेवलवर आपल्या आधी एखादी घटना सांगा की रस्त्यावर माझं हे वर्तन किंवा एखाद्या व्यक्तीचं हे वर्तन हे नीतीला धरून नाही, अनीतीचं आहे. कोणतं एखादं उदाहरण? सगळ्यांनी रस्त्यावर प्रवास केलेला आहे, सगळे रस्त्यावरून जातात, तर रस्त्यावरचं कोणतं एखादं विशिष्ट वर्तन हे अनीतीचं ठरेल.
कचरा टाकणे, समजा चॉकलेट खाल्ली रॅपर त्याच्यावर टाकलं, किंवा काहीतरी पाणीपुरी खाल्ली त्याची डिश तिकडेच फेकून दिली कुठेतरी, का योग्य ठरेल ना? अजून रस्त्याने चालत असताना समजा गाडी चालवत असाल तर एकदम रॅशली तुम्ही चालवत आहात, समजा भले तुम्हाला खूप भारी गाडी चालवता येते, पण ते बघतो ना आपण रस्त्यावर गाड्या चालवणारे, त्यांना वाटतं की हे आपण काहीतरी स्किल दाखवतो की काय इथे. या प्रोसेसमध्ये काय नीतिमत्तेच्या दृष्टीने चुकीच्या गोष्टी काय होत आहेत? बरं, तो खूप स्किल्ड आहे, समजा एकदम गर्दीतून तो वाट काढू शकतो, जाऊ शकतो, त्याला स्वतःला वाटतंय की तो खूप नीतीने म्हणजे योग्यच वागतो, पण समाजाच्या दृष्टीने काय अयोग्य आहे ते? याच्याशी संबंधित मी दुसरा एक वेगळा प्रश्न विचारतो. समजा तुम्ही गाडी चालवताय, तुमची अजिबात चूक नाहीये, आणि अचानक एक कोणीतरी माणूस तुमच्या गाडी समोर आला ज्याची चूक आहे, आणि तुम्ही त्या माणसाला ठोस दिली. 100% चूक त्या माणसाची आहे, तुमची अजिबात चूक नाही. तर तुम्हाला दोषमुक्त केलं जाईल का? की तुमचा त्या घटनेत काहीच दोष नाही असं मानलं जाईल का? तुमची काही चूक नाही, तुम्ही बरोबर रस्त्याने योग्य वेगाने चाललेला आहात, 100% चूक समोर येणाऱ्या माणसाची आहे, गाडीवाला असेल, सायकलवाला असेल, किंवा रस्त्याने चालणारा कोणी असेल, तर तुम्हाला सोडून दिलं जाईल का? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही काही चूक केली नाहीये म्हणून तुम्हाला पूर्णपणे दोषमुक्त केलं जाईल का? तुमचं वर्तन हे नीतीने धरून होतं, अनितीचं नव्हतं, नीतिमत्तेला धरून होतं, असं मानलं जाईल का? असं मानलं जाणार नाही, कारण शेवटी तुम्ही त्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण केलेला आहे. भले त्याची चूक असली तरी सुद्धा, त्याची चूक असताना सुद्धा तुम्ही तुमची गाडी अशाच सावधानतेने चालवली पाहिजे की आजूबाजूच्या कुठल्याही व्यक्तीच्या जीवाला थोडाही धोका निर्माण होणार नाही, अशी मूळ कल्पना त्याच्या मागे आहे. कलम 21चा जेव्हा आपण अभ्यास करतो घटनेच्या, राईट टू लाईफ, जीवनाचा अधिकार, हा त्याच्याशी संबंधित असलेला अधिकार आहे. त्यामुळे रस्त्याने जात असताना जर तुम्ही गोंधळाने जात असाल, चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत असाल, तर एकंदरीत समाजाला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे तुम्ही कोणालाच ठोस दिली नाही तरी सुद्धा पोलीस तुम्हाला थांबवून तुम्हाला चौकशीसाठी घेऊन जाऊ शकतील. असं नाही म्हणता येणार तुम्हाला की अजून तर मी कोणाला ठोस दिले नाही, मग तुम्ही वाट बघत होता काय कोणाला तरी ठोस दिल्यानंतरच मला घेऊन जायचं? असं नाही होणार. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आपल्या पब्लिक आणि प्रायव्हेट या दोन्ही लाईफमध्ये नक्की आपण नीतीने वागत असू तर कुठले चांगले परिणाम होतील, अनितीने वागत असतील तर कुठले वाईट परिणाम होतील, याच्याशी संबंधित हा एक छोटासा पॉइंट आहे या ठिकाणी. त्यानंतर नीतिशास्त्राचे आयाम म्हणजे डायमेन्शन्स, याच्यात कुठेतरी असेल, म्हणजे थोडक्यात नीतिशास्त्राला वेगवेगळ्या प्रकारचे काही कंगोऱ्या आहेत का? डायमेन्शन्स मध्ये अभ्यास करताना नीतिशास्त्राच्या कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसचा अभ्यास येतो, पण हा खूप थिअरिटिकल अशा प्रकारचा पॉइंट आहे, त्यामुळे हा जरा समजायला थोडासा अवघड आहे, की जो मूळच्या आपल्या एथिक्स नावाच्या सिलेबसशी संबंधित आहे. म्हणजे एथिक्समध्ये जे काय आपण बेसिकली अभ्यास करतो तो बेसिक स्टडी या ठिकाणी थोडासा घेतलेला आहे. याच्यात तुम्हाला एथिक्सच्या थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या थिअरीज, म्हणजे थोडेसे काय म्हणतात सिद्धांत वगैरे या ठिकाणी वापरायला लागतात. उदाहरणार्थ इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर कॉन्सिक्वेन्शियल थिअरी आहे, डिऑन्टॉलॉजिकल थिअरी आहे, व्हर्च्यू एथिक्स आहे. तर हे थोडंसं टेक्निकल अशा प्रकारचे पॉईंट्स त्याच्यामध्ये येतील, पण ते सोप्या साध्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे असतात की ब्रांचेस कोणते कोणते एथिक्सचे. त्यानंतर हा जो पॉईंट आहे हा याच्याशी संबंधित आहे पूर्ण खाजगी व सार्वजनिक संबंधांमधली नीतिमत्ता. सगळ्यात आधी इथे तर आपले खाजगी संबंध म्हणजे काय आणि सार्वजनिक संबंध म्हणजे काय, या दोन प्रकारच्या आपल्या जीवनातल्या संबंधांमधला फरक काय होतो तो पहिल्यांदा कळला पाहिजे. सांगा बरं, काय वाटतं तुम्हाला, आपले खाजगी संबंध आणि सार्वजनिक संबंध यात तुम्ही काय फरक कराल, कसा फरक कराल? आता इथे विचार करायला पाहिजे आपण, कारण जेवढा तुम्ही स्वतःचा ओरिजिनल विचार करू शकाल तेवढं तुम्ही चांगल्या भाषेतले आहात. नाही तर काय होतं, आपल्याला पाठ करावं लागतं मग जसंच्या तसं, आणि पाठ केलेल्या गोष्टी समजतीलच याची शक्यता नसते. त्यामुळे एथिक्सचा एक पहिल्यांदा एक रूल लक्षात ठेवा की यू मस्ट थिंक ओरिजिनली. प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे का? कोणी कमी घेऊन आलेलं आहे? कोणाला उपजत कमी मेंदू मिळालाय? अर्धाच भाग मिळालाय? कोणी असं वाटतंय का तुम्हाला? कोणाला त्याला जास्त मोठं मेंदू आहे, मला कमी आहे जरा?
असं तर नाही ना? सगळ्यांची अनलिमिटेड क्षमता आहे. मेंदू हे असं सॉफ्टवेअर आहे की जे अनलिमिटेड क्षमतेचं आहे. उलट आपल्या संपूर्ण लाईफमध्ये आपण फार थोडा हिस्सा वापरतो त्याचा, असं हे सायकोलॉजिस्ट म्हणतात. आणि आपण जर विचारच केला नाही तर फार थोडा हिस्सा त्याचा अजून कमी वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक महत्वाची गोष्ट आहे, बी अ थिंकिंग पर्सन. विचार करणारे व्यक्ती बना. विचार केला आपण ओरिजिनल की भरपूर गोष्टी एकदम आपल्यालाच क्लिअर व्हायला लागतात, समजायला लागतात. विचारांमध्ये कन्फ्युजन असू शकतं, पण हळूहळू ते कन्फ्युजन विचारांमधलं दूर करायचं कसं याचाही विचार त्या ठिकाणी करायला पाहिजे असतो. मग आता थोडासा विचार करून मला सांगा की आपलं प्रायव्हेट लाईफ आणि पब्लिक लाईफ यात काय फरक करा. बरोबर आहे, सिंपल आहे. आपले प्रायव्हेट रिलेशन्स म्हणजे कुणाशी संबंधित, म्हणजे कुणाबरोबरचे असलेले रिलेशन्स? एकदम आपल्या जवळचे माणसं. आपले आपले आई वडील आले, आपले नातेवाईक आलेत, आपले मित्र मंडळी आलेत, की ज्यांच्याशी आपण रिलेशन जेव्हा मेंटेन करतो तेव्हा ती काही फॉर्मल रिलेशन्स नसतात. एकदम इनफॉर्मल, अनौपचारिक अशा प्रकारचे संबंध असतात. त्यांच्याशी वागताना बोलताना आपण त्याच्या परिणामांची फारशी चिंता करत नाही. मित्रांशी बोलताना तुम्ही असं कराल का? दररोज विचार करता का मी बोलतोय पण याला वाईट वाटेल का? याला वाईट वाटलं तर आपले संबंध बिघडतील का? असं फारसा विचार करतो का नाही? करतो का आपण? आपण बिनधास्त वागत असतो आपल्या प्रायव्हेट रिलेशन्सच्या बाबतीत. पण हीच गोष्ट मात्र पब्लिक रिलेशन्स, म्हणजे ज्यांचा आपल्याशी एकदम अशा प्रकारचा निकटतम संबंध नाही आहे, अशा व्यक्तींशी असलेले संबंध. मग त्याच्यात कोण येतील? ठीक आहे, आपण ज्या ठिकाणी ऑफिसमध्ये काम करतो त्या ऑफिसमधले तुमचे जे सहकारी येतील त्यांच्याशी संबंध तुमचे प्रायव्हेटली मानायचे का पब्लिकचे मानायचे? कळलं माझा प्रश्न? तुम्ही ऑफिसमध्ये कुठेतरी काम करताय, त्या ऑफिसमधले तुमचे जे सहकारी असतील, तुमचे वरिष्ठ असतील, काही कनिष्ठ असतील, यांच्याशी असलेले तुमचे संबंध ते प्रायव्हेट संबंधांचा भाग मानायचे का पब्लिक म्हणजे सार्वजनिक संबंधांचा भाग मानायचे? प्रायव्हेट ना? त्यांच्याशी कसंही बोललं, कसंही वागलं तर परिणामांची चिंता करण्याची आवश्यकता नाही, असं आहे का तिथे? नाही, ते त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात तुमचे फॉर्मल अशा प्रकारचे संबंध असतात. हा, एखाद दुसरा तुमचा खूप चांगला निकटतम मित्र होऊ शकतो त्याच्यामध्ये, म्हणजे त्या पब्लिक रिलेशन्स मध्येच पुन्हा प्रायव्हेट रिलेशन्सही घुसडू शकतात. त्याच्यातून तुमचं लग्न पण होण्याची शक्यता असू शकते. तर ते एकदमच काय म्हणतात तर डायरेक्ट पब्लिक टू प्रायव्हेट असा प्रकारचा संबंध होऊन जाईल. पण असं सगळ्यांशी होण्याची शक्यता आहे का? तुमचे सगळे सहकारी तुमचे घनिष्ठ मित्र बनलेत असं होण्याची शक्यता नाहीये. एखाद दुसरी घटना अशी असू शकेल. म्हणून तुमचे जे काही ऑफिसमधले कामाच्या जागी असलेले जे काही सहकारी आहेत ते हे झाले. त्यामुळे तुम्ही एखाद्या दुकानात गेलात, त्या दुकानदाराशी आलेला तुमचा संबंध तो पण तात्पुरताच आहे. तर तो कोणता येईल, पब्लिक का प्रायव्हेट? पब्लिक आला, बरोबर ना? हा, तो मित्र तुमचा असेल एकदमच तर ती वेगळी गोष्ट झाली. पण असे किती मित्र तुमचे दुकानदार आहेत? त्यामुळे दुकानदारांशी किंवा एखादी वस्तू विकत घेतो आपण त्यावेळेचे त्या ठिकाणचे जे काही संबंध आहेत ते पण पब्लिक आहेत. मग हे सगळे प्रायव्हेट आणि पब्लिक या रिलेशन्स जे आहेत त्या रिलेशन्स मधली नीतिमत्ता. म्हणजे थोडक्यात तुम्हाला दोन्ही ठिकाणी नीतीने वागायचं आहे अशा त्या ठिकाणचा अर्थ झाला. पब्लिक म्हणजे प्रायव्हेट रिलेशन्स मध्ये उलट नीतिमत्ता जास्त घसरण्याची शक्यता असते का पब्लिक मध्ये जास्त घसरेल? काय वाटतं तुम्हाला? प्रायव्हेट मध्ये. ओके, नवरा बायकोला मारतो, हे प्रायव्हेट रिलेशन्स मध्ये नीतिमत्ता घसरण्याचं काम झालं. किंवा नवरा किंवा वडील दारू पिऊन घरात येऊन आपल्या मुलांना मारतो, त्या मुलांकडे येऊन दुर्लक्ष करतो. समजा मारत जरी नसेल तर दुर्लक्ष करत असेल तर ती सुद्धा एक अनितीचं वागणं त्याचं झालेलं घरामध्ये असं त्याचा अर्थ होऊ शकेल. किंवा तो ऑफिसमध्ये खूप खोटं बोलत असेल, उशिरा जातो आणि खोटं बोलत असेल, तर ती पब्लिक रिलेशन्स मधली त्या ठिकाणी नीतिमत्ता घसरण्याचं उदाहरण होईल. तर तुम्ही स्वतः दुकानदार आहात आणि तुम्ही तुमच्या गिराहिकांना जर फसवत असाल तर ती पण पब्लिक रिलेशनशिप मधली नीतिमत्ता घसरलेली आहे. तर थोडक्यात या संबंधांमध्ये काय नीतिमत्ता वगैरे आहे याचा या ठिकाणी अभ्यास आहे. त्यानंतर हा एक जनरल पॉईंट बघा, मानवी मूल्य. मानवी मूल्य हा इथे टायटल दिलेलं आहे आणि कुणाचा अभ्यास करायचा तर काही थोर नेतृत्व आहेत, ग्रेट पीपल आहेत,
समाजसुधारक आहेत, प्रशासक आहेत, यांच्या जीवनावरून व शिकवणुकीवरून आपल्याला काहीतरी बोध घेण्यासारखा, म्हणजे बोध घ्यायचा आहे थोडक्यात, म्हणजे काही अशा प्रसिद्ध माणसांची आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा कोणाकोणाचा, लेसन्स फ्रॉम द लाईव्ह अँड टीचिंग ऑफ ग्रेट लीडर्स, रिफॉर्मर्स आणि इव्हन ऍडमिनिस्ट्रेटर्स. म्हणजे थोडक्यात या 3 गटामध्ये येणाऱ्या काही प्रमुख माणसांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सांगा मग तुम्ही, फक्त उदाहरणं सांगा. थोर नेतृत्व, याच्यामध्ये एखाद दुसरं उदाहरण सांगा. सुधारक, सुधारणा करणारा समाज सुधारक फॉर एक्झाम्पल, आणि प्रशासक. तुम्हाला माहित असलेले 1, 2, 3 उदाहरणं या प्रत्येक गटात कोणी आठवतात का? थोर नेतृत्व, स्वामी विवेकानंद फॉर एक्झाम्पल. ओके, अजून कोण? ते राजकीय पण येऊ शकतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले येऊ शकतील, आर्थिक क्षेत्रातले येऊ शकतील, शैक्षणिक क्षेत्रातले येऊ शकतील. असे अनेक थोर माणसं आपल्या भारतात आणि जगात, एवढी मोठा देश जग म्हटल्यानंतर असे लाखो एक्झाम्पल्स आपल्याला त्या ठिकाणी सापडतील. एवढा सगळ्यांचा अभ्यास करायचा नाही, काही थोर जे प्रमुख आहेत खूप त्यांचा. समाज सुधारकांना तर काही लिमिटच नाही आपल्याकडे, बरोबर ना? त्यात महाराष्ट्र तर उलट समाज सुधारकांची खाण आहे असं पण म्हणतं, बरोबर आहे. अर्थात त्याच्यामुळे लोकांनी काहीतरी बोध घेतला आणि लोक खरंच चांगले झाले असंही त्याचा अर्थ होत नाही. अजूनही लोक फक्त सांगण्यासाठी सांगतात. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, राजकारणी तर दररोजच हे वाक्य वापरतात, पण त्यांनाही माहिती आहे त्यांच्या चेहऱ्यावर काहीच भाव नसतो बघा जेव्हा ते म्हणतात शिवशंभू शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असं चालणार नाही. त्यांना आत माहिती असेल असं न चालवणारा किंवा असं न करणार किंवा यांच्या शिकवणुकीचा विचार न करणाऱ्यांमध्ये पहिलं तर मीच आहे. म्हणून त्यांचे चेहरे फ्लॅट असतात बऱ्याच वेळा बघा. एखादा माणूस खरंच सुधारक असेल, चांगला असेल, त्याच्या चेहऱ्यावर दिसेल ती चमक, डोळ्यात दिसेल की तो खरंच काहीतरी चांगलं बोलतोय म्हणून. ते सगळे फ्लॅटली बोलताना दिसतात. त्यामुळे सुधारक खूप आहेत आपल्याकडे, खूप होऊन गेले. खरं जर आपण त्यांचं पालन केलं असतं त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं, तर समाजात काही समस्याच राहिल्या नसत्या. आणि प्रशासक, इव्हन खूप चांगले चांगले प्रसिद्ध अशा प्रकारचे जुने आत्ता असलेले अनेक प्रशासक, त्यांच्या प्रशासनातल्या कामावरून सुद्धा आपल्याला काहीतरी बोध घेण्यासारखा आहे. आणि तो जास्त आहे, कारण उद्या जर प्रशासक म्हणून काम करायचं असेल तर उत्तम अशा प्रशासकांनी जे काम केलेलं आहे ते चर्चेत येत नाहीत उलट. कारण सिव्हिल सर्व्हिसचं एक महत्वाचं व्हॅल्यू आहे, महत्वाचं मूल्य आहे, ते म्हणजे अनॉनिमिटी. आणि अनॉनिमिटी म्हणजे काय? तर लोकांच्या नजरेत न येणे. लोकांच्या नजरेत कोणी यायचं असतं? राजकारण्यांनी यायचं असतं. राजकारण्यांसाठी त्यांनी सांगितलेले कामं करण्यासाठी जे प्रशासन काम करतंय त्यांनी मात्र लोकांच्या नजरेत येऊ नये अशी अपेक्षा असते. हे त्यांचं मूल्य, उलट फंडामेंटल व्हॅल्यू आहे सिव्हिल सर्व्हिसची. तोही आहे पुढे येणारा तो मुद्दा. तर हे हा पॉइंट आहे. त्यानंतर मूल्ये रुजवण्याच्या प्रक्रियेत या तिघांची भूमिका काय आहे यांचा अभ्यास. मूल्य रुजवणे, व्हॅल्यूज इनकल्केट करण्यामध्ये कुटुंबाची काय भूमिका आहे, समाजाची काय भूमिका आहे आणि शैक्षणिक संस्थांची काय भूमिका आहे. काय कुटुंबाची भूमिका आहे? एका वाक्यात सांगा, एखादं एक्झाम्पल सांगता. लहान मुलगा असतो, आपण म्हणतो लहान मुलगा हा त्या काय चिखलाच्या गोळ्यासारखा असतो, त्याला जसा आकार दिला तसा देता येऊ शकतो. त्याला पहिला आकार कुठून मिळतो? कळत न कळत तो आपल्या आई वडिलांच्या बोलण्यातून, त्यांच्या काय म्हणू की त्यांचं वर्तन जे आहे ते वर्तन ते बघून बघून अनेक गोष्टी तो आपोआप लहानपणी शिकत असतो. आई वडिलांना भांडण करताना बऱ्याच वेळा असं ते विचार करत असावेत कदाचित, अरे हा लहान, याला काय कळेल. पण उलट सायकोलॉजी सांगते की वयाच्या 5 वर्षाच्या आतच आपले सगळे पूर्वग्रह निश्चित होत असतात. पूर्वग्रह म्हणजे पूर्वीच गृहीत धरून ठेवलेल्या काहीतरी अशा गोष्टी की ज्या आपण सत्य मानतो लाईफ टाईम. सायकोलॉजीचा खूप रिसर्च असा सांगतो की इव्हन आईच्या पोटात जसं मेंदूचा आणि एकदा त्याचा हार्ट आणि मेंदूचा एका विशिष्ट, म्हणजे समजा आईच्या पोटात 4-5 महिन्याचा तो बाळ झाल्यानंतर तिथूनच त्याला संवेदना व्हायला सुरुवात होते. संवेदनांची सुरुवात तिथूनच होते. म्हणजे त्याचं शिक्षण आईच्या पोटातूनच सुरू झालेलं असतं. तो जन्माला आल्यानंतर, नंतर कधीतरी पहिलीत गेल्यानंतर वगैरे होत नाही.
शिक्षण लहानपणापासून इव्हन जन्माच्या आधीपासूनच झालेलं असतं असं आजची ही सायकोलॉजी जर सांगत असेल, तर त्याच्यामध्ये मूल्यांची निर्मिती करण्याची पहिली जबाबदारी तर त्याच्या कुटुंबाची असते. त्याच्या पुढची जबाबदारी समाजाची आहे. त्या समाजातून कित्येक तो गोष्ट असे शिकतो. घराच्या बाहेर पडायला लागल्यानंतर घराच्या शेजाऱ्यांपासून तर एकंदरीत समाजापर्यंत. आणि या समाजाचं प्रतिबिंब आपल्याला कुठे दिसतं? आपण समाजात जातो म्हणजे कुठे जातो? आता शाळेत आपण घेतलेली समजा वेगळ्या याच्यामध्ये समाजातल्या विविध लोकांशी आपण डील करतो. आपले मित्र असतात, नातेवाईक असतात, किंवा दुकान हे सुद्धा समाजाशी संबंधित एक संघटना झाली एक प्रकारची. लहान मुलगा या वेगवेगळ्या ठिकाणी जाईल ना, समाजामध्ये जातो म्हणजे जातो कुठे? तो काही जॉब करायला दुसरीकडे जाणार नसतो, पण तो घराच्या बाहेर ज्या ज्या व्यक्तींच्या संपर्कात येतो तो त्याच्या दृष्टिकोनातून समाज झाला. तिथूनही तो कित्येक गोष्टी कॅप्चर करत असतो. आणि अजून तेवढीच महत्वाची भूमिका कोणाची? शैक्षणिक संस्थांची. म्हणजे शाळांपासून तर पुढे तरुणांसाठी कॉलेजेस पर्यंत. तर तिथूनही ते कित्येक गोष्टी मुलांचं मूल्य, म्हणजे ज्याला आपण व्हॅल्यू एज्युकेशन म्हणतो, मूल्य शिक्षण म्हणतो, ते होत असतं. मग होतं का शाळेतून? कितवीपर्यंत तुम्ही शाळेतून मूल्य शिकलेले आहात? मूल्य काय म्हणता येईल, मूल्यांचं शिक्षण तुमच्यापर्यंत झालेलं आहे? कारण दुसऱ्या दृष्टीने जर बघितलं तर तसे शिक्षक पण राहिले नाहीत आणि तसे विद्यार्थी पण नाही आहेत असं म्हटलं. विशेषतः तो मुलगा 13 वर्षाचा झाला की हळूहळू तो आपल्या आई वडिलांच्या प्रभावातून मुक्त होतो आणि आता तो त्याचे जे काही समवयीन असतात त्यांच्या प्रभावाखाली यायला लागतो. कट ऑफ लाईन सांगितलं जाते अंदाजे 13 वर्ष. तुम्ही बघा 13 वर्षाची मुलं, 14 वर्षाची मुलं, हळूहळू त्यांना आई वडिलांचा प्रभाव कमी होतो. बाकीचे त्यांचे मित्र काय म्हणतात त्या मित्रांचा प्रभाव वाढतो. मग अशा वेळी आई वडिलांचंही बोलणं चुकीचं वाटायला लागतं आणि शाळेतल्या शिक्षकांचंही बोलणं चुकीचं वाटायला लागतं. आणि सगळं फक्त खरं कोणाचं वाटतं? आपले मित्र काय म्हणतात ते. सगळे गेलेत ना 13 वर्षातून पुढे सगळे गेलेले. थोडासा विचार करून बघा असं काही झालं होतं का आपल्या बाबतीत? मग अशा वेळी जेव्हा आई वडील आपल्याला 100 गोष्टी सांगतात तेव्हा त्या आपल्या जीवनातल्या कटकटी वाटायला लागतात आपल्याला. या कटकटी काही कुटुंबांमध्ये इतक्या वाढू शकतात की आई बापाला मारण्यापासून खून करण्यापर्यंतच्या पण घटना झालेल्या, टीनेजर्सने केलेल्या घटना पण झालेल्या. तर हे आई बापाला फार चांगलं समजायला पाहिजे असतं. आई बाप काय होतं, वयाने पुढे पुढे चालले जातात, त्यांना कळतच नाही की हा लहान मुलगा आहे आणि ते आपल्या वयाचे नियम त्या छोट्या मुलाला लावण्याचा प्रयत्न करतात. हे खूप ठिकाणी तुम्हाला दिसेल. म्हणजे एखादे वडील समजा 40 वर्षाचे किंवा 30 वर्षाचे असतील, 35 वर्षाचे असतील, तर ते 35 वर्षाच्या त्यांच्या वयाला साजेसे नियम ते आपल्या 13-14 वर्षाच्या मुलाला लावण्याचा प्रयत्न करतात आणि इथून सगळी गाडी फसण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे आई बापाला सुद्धा त्या मुलाचं वय कळलं पाहिजे, त्या वयात त्याचे विचार कसे असतात आणि ते कसे मॅनेज केले पाहिजे, कसे मेंटेन केले पाहिजे हे कळायला लागतं. म्हणजे मूल्य शिक्षण तर घडवून आणायचं त्या मुलांचं, पण पालकांना पण तेवढंच कळायला पाहिजे असतं. तर नक्की हे सगळं घडून आणण्याच्या प्रोसेसमध्ये या तिघांची काय भूमिका आहे याच्याबद्दलचा हा मुद्दा आहे. आणि ती भूमिका खरंच पाळली जाते नाही पाळली जाते या दृष्टिकोनातून अभ्यास या ठिकाणचा आहे. तर असा हा एक जनरल पहिला पॉईंट आहे. दुसरा आहे अभिवृत्ती, म्हणजे इंग्लिशमध्ये ऍटिट्यूड. आता ऍटिट्यूड या शब्दाचा अर्थ आपण जो घेतो आपल्या बोलीभाषेत तो नाही. आपण जेव्हा म्हणतो त्याला लय ऍटिट्यूड आहे, तेव्हा काय आपण अर्थ घेतो त्याचा? तो अर्थ नाही या ठिकाणी घ्यायचा. बेसिक असा शब्द वापरतो ना आपण, त्याला लय ऍटिट्यूड आहे, काय ऍटिट्यूड दाखवतोय. हा बराच प्रसिद्ध शब्द झालेला मुला मुलींमध्ये. मग कुठल्या अर्थाने घेतो आपण हा? तो फार गर्विष्ठ आहे, तो आपला एकटा एकटाच राहतो, तो इतरांना काहीतरी इतरांशी चांगलं वागत नाही, अशा दृष्टिकोनातून जनरली आपण त्याला फार ऍटिट्यूड आहे असा शब्द घेतो आपण. पण तसा अर्थ नाही या ठिकाणी. ऍटिट्यूड कधी कधी त्याला सोपा शब्द आपण खरं वापरला पाहिजे, दृष्टिकोन. आपल्या दृष्टीचा कोण? प्रत्येकाची दृष्टी आपण सगळ्या प्रत्येक वेळी सरळच बघतो का? नाही, सरळ बघता नाही, कोणातूनही बघतो.
तर आता ही दृष्टी म्हणजे ऍक्च्युअल बघणं नसून आपल्या विचारांची दृष्टी थोडक्यात. म्हणून त्याला मराठीत सोपा शब्द आहे वृत्ती, आपली वृत्ती. आणि अजून हायर मराठीमध्ये शब्द आपला तो अभिवृत्ती. अभिवृत्ती समजून घेण्याचा म्हणजे इथेच बघा, अभिवृत्तीमधल्या अंतर्गत बाबी, अभिवृत्तीची संरचना कशी असते, अभिवृत्तीचे कार्य काय, अभिवृत्तीचा प्रभाव आणि अभिवृत्तीचा विचार आणि वर्तणूक यांच्याशी संबंध. पण थोडंसं बेसिक कळलं पाहिजे अभिवृत्ती म्हणजे काय. मी फक्त तुम्हाला इथे थोडासा एक अभिवृत्ती हा प्रकार समजून घेण्याचं एक सगळ्यात सोपं मॉडेल जे आहे ते सांगतो बघा. त्याला कॅब मॉडेल म्हणतात. काही जण एबीसी मॉडेल म्हणतात, पण खरा शब्द कॅब मॉडेल असं घेतला पाहिजे. इथे सी म्हणजे कॉग्निटिव्ह कंपोनंट आपल्या अभिवृत्तीचं, ए म्हणजे अफेक्टिव्ह कंपोनंट. मी इंग्लिशमध्ये शब्द सांगतोय पण इंग्लिशमध्ये थोडंसं समजायला अवघड आहे, पण त्या शब्दांचा अर्थ कळला की मग सोपं होईल. आणि बी म्हणजे बिहेवियरल कंपोनंट, म्हणजे आपला जो ऍटिट्यूड आपण जो म्हणतोय, या ऍटिट्यूड मध्ये हे 3 कंपोनंट्स म्हणजे 3 त्याचे भाग असतात. पहिला भाग काय, कॉग्निटिव्ह, आणि दुसरा भाग आहे अफेक्टिव्ह. पण हे कॉग्निटिव्ह आणि अफेक्टिव्ह हे बेसिकली कळण्यासाठी आपण थोडासा वेगळा एक पॉईंट घेऊया. मेंदू आणि हृदय हे जे दोन, आता मेंदू ऍक्च्युअल एक अवयव आहे, हृदय काही म्हणजे हृदय पण एक अवयव आहे, पण हृदयाचा संबंध आपण कशाशी जोडतो, फिलिंग्स म्हणजे भावनांशी जोडतो, आणि मेंदूचा संबंध आपण आपल्या विचारांशी जोडतो. या दोघांचं काम वेगळं आहे. हे पहिल्यांदा समजलं तर आपल्याला या दोघांमधला फरक कळू शकेल. मी तर साधं एक एक्झाम्पल घेतो बघा, सांगतो बघा. समजा एक माणूस खूप हुशार आहे. तो हुशार आहे म्हणजे काय, तर त्याची मेमरी खूप चांगली आहे. त्याने वाचलं की त्याला लगेच पटकन समजून जातं. अनेक त्याला म्हणजे पटकन गोष्टी सोप्या पद्धतीने कळतात. त्या गोष्टी अनेक दिवस तो लक्षात ठेवू शकतो, दुसऱ्याला सांगू पण शकतो. मॅथमॅटिक्स ज्याला पटकन कळतं समजा, किंवा अवघड विषय सुद्धा जे एखाद्याला समजा पटकन कळत असतील, तर हे त्याच्या मेंदूशी संबंधित असतील त्याची क्षमता, बरोबर, त्याची ती ब्रेनची कपॅसिटी. कळतंय कोणत्या कोणत्या गोष्टी म्हणतो आपण, एखादी गोष्ट सहज कळते, एखादी गोष्ट दीर्घ काळासाठी आपल्याला लक्षात राहते का नाही राहत समजा. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ब्रेनशी संबंधित. मग असा समजा एक माणूस आहे की जो खूप हुशार आहे, पण तो खूप रागीट आहे समजा. तर त्याची हुशारी आणि त्याचा राग या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का, हे लक्षात घ्या. तो भरपूर हुशार आहे, ती हुशारी झाली त्याचा हा कंपोनंट कॉग्निटिव्ह, आणि तो मात्र रागीट आहे, हा झाला त्याचा अफेक्टिव्ह कंपोनंट. म्हणजे हा त्याच्या मेंदूशी संबंधित असलेल्या ज्या काही क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीजचा हा कंपोनंट झाला, आणि त्याच्या विचारांशी भावभावनांशी संबंधित ज्या काही त्याच्या वर्तनाचा, त्याच्या पर्सनॅलिटीचा भाग जो आहे तो झाला त्याचा अफेक्टिव्ह कंपोनंट. म्हणून आपण म्हणतो बघा, बऱ्याच वेळा एखाद्या माणसाचं खूप चांगलं वर्णन करायचं असेल तर असं म्हणतात बघा की हे हॅड द क्वालिटीज ऑफ हेड अँड हार्ट. जनरली एखाद्या खूप मोठ्या प्रसिद्ध माणसाचा मृत्यू झाला की कोणीतरी वर्णन करताना असं सांगतात, त्याच्याकडे दोन्ही क्वालिटीज होत्या, हेड अँड हार्ट. म्हणजे याचा अर्थ मेंदूने पण तो खूप चांगला होता आणि मनाने पण चांगला होता. किंवा एक वाक्य हिंदीतलं तुम्ही ऐकलं बघा, गुस्सा अकल को खा जाता है. गुस्सा अकल को खा जाता है. म्हणजे एखाद्या वेळी जर आपल्याला जर राग आला प्रचंड, तर आपली अक्कल चालली जाते, आपली अक्कल ते खाऊन टाकते. म्हणजे त्याचा अर्थ त्यावेळी आपण आपल्या मेंदूचा विचार न करता आपण आपल्या भावभावनांच्या आधारावर रिॲक्ट करण्याची शक्यता असते. समजा आपण रस्त्याने चाललोय, प्रचंड गर्दी आहे रस्त्याने, तुम्ही टू व्हीलरवर चाललेला आहात, आणि अचानक तुम्हाला कुठेतरी एकदम लवकरात लवकर पोहोचायचं, पण गर्दी आहे, मध्येच कोणी पण येतंय जातंय. असाच एक कोणतरी सायकलवाला मध्ये आला, त्याची थोडीशी ठोस झाली आणि तुमची बोलाचाली झाली, सुरू झाली. आता या घटनेकडे तुम्ही कसं बघाल, या घटनेला तुम्ही कसं रिॲक्ट कराल हे कशावर ठरेल, तुम्ही तुमचा हा ऍटिट्यूडचा हा कंपोनंट जास्त वापरताय का हा कंपोनंट जास्त वापरताय. मला सांगा, कुठले कुठले मार्ग असू शकतील ह्या स्थितीशी डील करण्याचे, काय काय मार्ग असू शकतील, म्हणजे काय काय विचार तुम्ही अशा वेळी करा. राग तर पटकन येतो, त्यासाठी विचार करायची गरजच नसते.
एकदम गर्दी आहे, तुम्हाला लवकरात लवकर पोहोचायचंय आणि कोणीतरी समोर आला तुमच्या, थोडीशी ठोस झाली, तो तुमच्यावर रागवला, तुम्ही त्याच्यावर रागवलात, मारामारी सुरू झाली. सॉरी म्हणून पुढे चाललं जाऊ शकतं. म्हणजे कोणकोणते ऑप्शन्स आहेत तुम्हाला, कारण हे जे केस स्टडीज आहेत याच्यात तुमच्या समोर कोणते कोणते ऑप्शन्स उपलब्ध आहेत असा खूपदा प्रश्न असतो. त्यामुळे आता अशा कोणत्याही घटना झाल्या तर विचार करायला हा प्रयत्न केला पाहिजे आपण, की कोणते कोणते ऑप्शन्स उपलब्ध आहेत. आपण त्या सिच्युएशन मध्ये आहोत असं गृहीत धरू नका. आता त्यासाठी व्हिज्युअलायझेशन लागेल तुम्हाला. विचार डिफरंट ऑप्शन्स अवेलेबल टू यू. तसं त्यांनी एक सांगितलं की ते त्या माणसाला सॉरी म्हणून, त्याची गलती असली तरी सुद्धा एक दुसरा पुढचा ऑप्शन, त्याची जरी गलती असली तरी सुद्धा त्याला सॉरी म्हणून तुम्ही पुढे निघून जाऊ शकता. अजून आता मी थांबतो, आता तुला सोडतो, मला माहिती तू कुठे राहतो, आता मला लवकर जायचंय पण मी संध्याकाळी येतो तुझ्या घरी. हा एक ऑप्शन झाला. त्या संध्याकाळी येतो गल्लीत भेट तुम्हाला एकदा दिस, असं त्याला म्हणणं आणि पुढे जाणं. अजून काय काय सगळे ऑप्शन्स विचार करा. आता तुम्ही कोणता वापरणार ते नका सांगू. मला काय म्हणायचंय पहिल्यांदा, आणि या एथिकच्या केस स्टडीचं हे पण एक महत्वाचं म्हणजे हे करायला लागणार तिथे, ऑप्शन्स कोणते कोणते उपलब्ध आहेत आणि विच इज द मोस्ट प्लॉजिबल, म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त चांगला ऑप्शन कोणता आहे तो निवडण्यासाठी ऑप्शन्स माहिती पाहिजे. असं अनेक केस स्टडीचा मधला प्रश्न असतो तो. अजून काय ऑप्शन असू शकतात? भांडण करत राहणे, राग आलेला आहे प्रचंड, डायरेक्ट मारा, आणि याला रोड रेज शब्द वापरतात इंग्लिशमध्ये, रस्त्यावरचा राग. या घटनातून खून पण झालेले आहेत, कारण लोक डायरेक्ट आता कोयते बिते घेऊन फिरतात तिथे पुण्यामध्ये. कोयता गँग आहे इकडे. रिक्षावाले, कारण ज्याच्याशी भांडण करायचंय तो कोण हे माहिती नसतं आपल्याला, त्यामुळे तो काय करू शकतो माहिती नसतं. मग तुम्ही काय कराल हे प्रत्येकाशी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी झाल्या त्या ठिकाणी. ओके, पण तुम्ही एकतर जे काही कराल त्याच्यात एकतर हा कंपोनंट वापरलाय किंवा हा कंपोनंट वापरलाय. तुम्ही जर त्या ठिकाणी शांत राहिला आणि हा विचार केला की एवढी गर्दी आहे, थोड्याफार गोष्टी छोट्या छोट्या तर होतीलच, म्हणून तुम्ही इग्नोर केलं, समजा त्याच्याकडे मस्त तुम्ही स्माइल दिलं त्याला, एक तर सॉरी म्हणायची गरज पडली तर सॉरी म्हटलात, नाही तर ऍटलिस्ट त्याच्याकडे बघून फक्त तुम्ही एक स्मित हास्य त्याच्याकडे केलं आणि पुढे निघून गेलात, काही त्याला डिवचण्याचं काम केलं नाही. तर तुम्ही या कॉग्निटिव्ह कंपोनेंटचा वापर करताय, तुम्ही या ब्रेनचा वापर करताय, असं झालंय. हा ब्रेन तुम्हाला सांगतो की तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी वागलं पाहिजे. आणि तुम्हाला जर तुम्ही ब्रेनचा वापर न करता डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी चिडलात, कदाचित कधी कधी घरचं फ्रस्ट्रेशन पण आणलेलं असतं माणसांनी रस्त्यावर, ते जास्त वाढलं आणि तिथे भांडण करायला सुरुवात केली, मारामारी झाली, तर तुम्ही तुमचा हा अफेक्टिव्ह कंपोनंट त्या ठिकाणी वापरताय असा त्या ठिकाणचा अर्थ होतो. त्यामुळे आपलं वर्तन ह्या दोन गोष्टींनी ठरतं. म्हणून आपल्या ब्रेनशी संबंधित असलेले सगळे आपल्या क्वालिटीज ह्या कॉग्निटिव्ह कंपोनंट असतात. आपल्या मनाच्या भावनांशी संबंधित ज्या 6 प्रमुख भावना मानल्या जातात, ज्यांना रिपू पण म्हणतात, म्हणून काही जण त्याला षड्रिपू म्हणतात. सॉरी, षड्रिपू, अर्धा शब्द, षड्रिपू, 6 रिपू. आता रिपू म्हणजे शत्रू, 6 शत्रू, म्हणजे या मनाच्या 6 ज्या काही अवस्था आहेत त्या शत्रू पण बनवू शकतात. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. ऐकले शब्द? मत्सर, लोभ, मद म्हणजे माझ, क्रोध, अजून कुठलं म्हटलं? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. या 6 प्रमुख भावना, त्या जर आपल्याला आपल्या ह्या कॉग्निटिव्ह कंपोनंटच्या सहाय्याने मॅनेज आपल्याला नाही करता आल्या, तर त्या बऱ्याचदा आपल्या चुकीच्या गोष्टींकडे पण नेऊ शकतात, त्याच आपल्या शत्रू बनवू शकतात. त्यातली क्रोध ही तर नेहमीच होणारी गोष्ट असते. काही काही लोकांमध्ये माज असतो भरपूर वेगवेगळ्या गोष्टींचा. कोणाला श्रीमंतीचा माज असतो, कोणाला हुशारीचा माज असतो, कोणाला जातीचा माज असतो, कोणाला धर्माचा माज असतो. काय सांगता येत नाही कोणाचा काय कुठला माज निर्माण होईल, ते काही आधार नसतो त्या सगळ्या माजाला. आणि उलट ज्यांच्याकडे तो ते म्हणतो ना आपण, ती उथळ पाण्याला खळखळाट फार, जेवढं पाणी उथळ तेवढं खळखळ जास्त वाजतं.
की एम्प्टी वेसल मेक्स मोर नॉईज. ते भांड जर रिकामं असेल ते जास्त आवाज करतं उलट. अशा लोक ते माज या गोष्टींकडे जातात. आर्य चाणक्याने फार भारी म्हटलेलं आहे, काहीतरी कोट आहे त्यांचं, की माणूस ओळखला आला ना तुम्हाला, की मग तुम्ही त्याच्याशी कसं डील करायचं हे ठरवू शकता. तुम्हाला जर कळलं हा लोभी माणूस दिसतोय, मग त्याच्या लोभाला म्हणजे त्याच्या त्या लोभाच्या दृष्टिकोनातून त्याला सॅटिस्फाय करून आपल्याला त्याच्याकडून हवं ते काम करून घेता येऊ शकतं. एखादा खूप स्वाभिमानी माणूस असेल तरी सुद्धा त्याला आपलंसं करता येऊ शकतं. कसं? त्याच्या स्वाभिमानाला अजिबात ठेच न पोहोचू देत. एखादा रागीट असेल तर असं काही न करता की जेणेकरून त्याचा राग निर्माण, असं फार छान कोट आहे म्हणजे त्याच्यावर. म्हणजे माणूस ओळखता आला पाहिजे. तर काही उगीच छोट्याशा म्हणतो ना अर्ध्या आळकुंडाने पिवळे होणारे असे काही असतात, त्यांना स्तुती करून त्यांना बरोबर आपलंसं करून ठेवता येऊ शकतं. आपल्याला कळलं ना की हा थोडीशी जरी स्तुती केली तरी सुद्धा हा लगेच हवेत चालला जातो. तर मग सोपा मार्ग उलट त्याला जर आपल्या कंट्रोलमध्ये किंवा आपल्याला सर्कलमध्ये ठेवायचं असेल किंवा त्याच्याकडून काही काम करून घ्यायचं असेल तर त्याची स्तुती करणे, असा प्रकार आहे. तर हे सगळे षड्रिपू होऊ शकतात. हे सगळे मनाचे म्हणजे आपला अफेक्टिव्ह कंपोनंट झाला. तर आपला कॉग्निटिव्ह आणि आपला अफेक्टिव्ह कंपोनंट या दोघांचं एकत्रीकरण होऊन मग आपलं वर्तणूकजन्य गोष्टी ठरत असतात, बिहेवियर. पण आपण एखाद्या सिच्युएशनमध्ये कसं बिहेव करणार हे अल्टिमेटली कोण ठरवतंय? तर ह्या दोन गोष्टी ठरवतात. आणि त्यातनं मग आपली सगळी हा ऍटिट्यूड क्रिएट होत असतो. त्या ऍटिट्यूड म्हणजे काय हे सांगण्याचं एक सोपं अशा प्रकारचं एक मॉडेल म्हणून या कॅब मॉडेलकडे बघितलं जातं. त्यामुळे ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला भेद करता आला तर कित्येक गोष्टी समजणं फार सोपं होऊन जाईल. कित्येक माणसं समजणं सोपं होईल तुम्हाला. कित्येक सिच्युएशन समजणं सोपं होऊन जाईल. इव्हन आई आणि वडील आपल्याशी कसं वागतात, बोलतात, याच्यातही हा फरक आहे. म्हणजे साधं एक्झाम्पल घ्यायचं की जर समजा तुम्हाला घरून फोन आला आणि आई पण बोलते आणि वडील पण बोलतायत, तर वडील बोलत असताना त्या कॉग्निटिव्ह कंपोनंटचा जास्त वापर होतो. आई बोलत असताना अफेक्टिव्ह कंपोनंटचा जास्त वापर होतो. आई पहिला प्रश्न काय विचारते? जेवला का? आई जनरली आपण म्हणू की महिला ह्या अफेक्टिव्ह कंपोनंट जास्त स्ट्रॉंग असतो त्यांचा. भावभावनांशी संबंधित असलेला कंपोनंट खूप जास्त स्ट्रॉंग असतो. आणि पुरुष वर्गाचा मात्र तो कॉग्निटिव्ह कंपोनंट जास्त असतो. आई जेवला का, चांगला आहे का वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी जनरली फिलिंगशी संबंधित जास्त गोष्टी विचारतील. वडील काय विचारतील? जेवला का वगैरे सहसा विचारणार नाही वडील सुरुवातीला. मी तर कधीच विचारणार नाही. मला माहितीये की मी जर त्याला विचारलं नाही म्हणून तो जेवायचा नाही राहणार आहे. मग वडील काय विचारतील? समजा आता तुम्ही क्लासला जात असाल तर अभ्यास केला का, क्लासला गेला होता का, काही टेस्ट असेल एखाद्या दिवशी तर ती टेस्ट दिली का. वडिलांना तुमच्या जेवणाची चिंता नसते असा त्याचा अर्थ नाही. त्यांनाही जेवणाची चिंता असते पण ती प्रायमरी चिंता नसते त्याची. म्हणून म्हणतात ना की वडील हे आपल्या मुलांना लॉंग टर्म गोष्टींसाठी प्रिपेअर करण्यासाठी प्रयत्न करत असतात. आईची चिंता इमिजिएट असते. आईची चिंता ही नजीकच्या जवळ एकदम जवळच्या गोष्टींशी संबंधित असते. म्हणून ती त्यांच्या जेवणाची वगैरे या गोष्टीची चिंता जास्त करेल. अर्थात याचाही अर्थ असा नाही की आईला मुलांच्या करिअरची चिंता नाही असं नाही. आईलाही असू शकेल पण तिची जी काही ऍटिट्यूड फॉर्मेशन आहे त्या ऍटिट्यूड फॉर्मेशन त्या मुलांच्या नजीकच्या चिंतेशी जास्त संबंधित असते. म्हणून आपल्याला ठेच लागली समजा तर आपण काय म्हणतो? चालता चालता ठेच लागली, आई ग म्हणतो. एकदम मोठा ऍक्सिडेंट झाला तर बापरे म्हणतो. आई ग आणि बापरे मध्ये हा फरक आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आई, मोठं काहीतरी भयानक काही गोष्टी असतील, काहीतरी अद्भुत बघितल्यानंतर आई ग नाही म्हणत आपण, अद्भुत बघितल्यानंतर बापरे असं म्हणतो शब्द. म्हणजे किती हे सगळे शब्द अल्टिमेटली कोणत्या कंपोनंटचा जास्त वापर करतोय याच्याशी संबंधित असतात. म्हणून एक फार प्रसिद्ध पुस्तक आहे जुनं मी फार पूर्वी वाचलं होतं.
मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हिनस. छोटं पॉकेट बुक कुठेही सापडतं ते, रस्त्यावर असतं वगैरे. पुस्तकाचं नाव काय? मेन आर फ्रॉम मार्स, विमेन आर फ्रॉम व्हिनस. म्हणजे माणसं मार्स म्हणजे मंगळावरून आलेली आहेत, पुरुष मंगळावरून आलेले आहेत, आणि विमेन आर फ्रॉम व्हिनस. व्हिनसला काय म्हणतात मराठीत? बुध का? व्हिनस नावाच्या ग्रहावरून आले. म्हणजे आता हे काही या दोन वेगळ्या ग्रहांवरून आलेले नाहीये, पृथ्वीवरचे दोन पुरुष आणि स्त्रिया. मग असं का म्हटलेलं आहे? म्हणजे त्यांच्या सायकोलॉजिकल डेव्हलपमेंटचा विचार केला तर इतक्या त्याच्यामध्ये आपल्याला भेद दिसतात की दोन्हीही वेगवेगळ्या ग्रहांवरून आल्यासारखे इतका भेद दिसतात. म्हणून त्या पुस्तकाचं टायटल त्या लेखकाने असं लिहिलं की मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हिनस. असा प्रकार आहे. त्यामुळे हे सगळे कंपोनंट मध्ये डिफरन्सेस असतात, यातनं आपल्या हे सगळी ऍटिट्यूड फॉर्म होत असते, असा त्याचा अर्थ होतो. आणि मग त्या ऍटिट्यूड वरून त्यांचा आपल्यावर कोणत्या गोष्टींचा प्रभाव जास्त असतो, आपले विचार कसे निर्माण होतात, आणि अल्टिमेटली आपली वर्तणूक, या सगळ्या गोष्टींचा आपल्या ह्या ऍटिट्यूडशी कसा संबंध येतो, याचा हा अर्थ आहे. आणि ह्या ऍटिट्यूडचे दोन खास पॉइंट म्हटलेले आहेत: नैतिक अभिवृत्ती आणि राजकीय अभिवृत्ती. म्हणजे मॉरल ऍटिट्यूड आणि पॉलिटिकल ऍटिट्यूड. आता मॉरल ऍटिट्यूड, नैतिक अभिवृत्ती म्हणजे आपण हे सगळं आपला विचार, आपल्या फिलिंग्स आणि आपलं बिहेवियर नैतिकतेच्या दृष्टिकोनातून किती प्रमाणात आहे हे ठरवणं. थोडक्यात, किती प्रमाणात तुमचे विचार नैतिक आहेत, किती प्रमाणात तुमच्या भावना नैतिक आहेत, आणि किती प्रमाणात दोघांचा एकत्र परिणाम होऊन तुमचं वर्तणूक नैतिक आहे. हे सगळं झाल्यानंतर परीक्षेसाठी तर ह्या गोष्टी फायद्याच्या आहेतच, पण आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी पण खूप फायद्याच्या आहेत. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी एकदम स्पष्टपणे समजायला लागतील, बरेचसे लोक स्पष्टपणे समजायला लागतील. कधी कधी हा माणूस असं का वागतो हे कळत नाही आपल्याला. बऱ्याच आपण कन्फ्यूज होऊन जातो एखाद्या माणसाचं वर्तन बघून. पण तुम्हाला मग त्या वर्तनातून तुम्हाला जास्त चांगलं अंडरस्टँडिंग होईल की याचा हा कंपोनंट जास्त स्ट्रॉंग दिसतोय, किंवा एखाद्याचा हा कंपोनंट स्ट्रॉंग दिसतोय. आणि ते कळलं की मग त्याच्याशी कसं डील करायचं हे पण तुम्हाला व्यवस्थित हा कंपोनंट सहसा चेंज होत नाही माणसाचा, कारण मेंदूची क्षमता सहसा चेंज होत नाही, पण हा कंपोनंट चेंज होऊ शकतो सहज. गांधीजींनी हा कंपोनंट चेंज करण्यावरच भर दिलाय. हृदय परिवर्तन. मुन्नाभाई MBBS बघितलं असेल ना तुम्ही? हृदय परिवर्तन. भावना आहेत त्या, मन येते, मनातले विचार आहेत, ते कधीही बदलू शकतात. एखाद्या माणसाचे सध्याचे विचार तुम्हाला पटत नाही म्हणून त्या माणसालाच तो माणूसच नको मला असं म्हणणं योग्य आहे का? काही असतात असे माणसं की त्याचा हा विचार पटत नाही, त्याचे संबंध तोडून टाकतात बिलकुल. असं झालं पण असेल तुमचं कोणा एखाद्या वेळी. पण तुम्ही जर असा विचार केला की त्याचे हे फक्त विचार आहेत जे कधी पण चेंज होऊ शकतात, आणि त्याचे विचार म्हणजे तो संपूर्ण तो माणूस असंही नाहीये, ते विचार जर चेंज होऊ शकत असतील तर आपण त्याला आता डायरेक्ट आपल्या लाईफ मधून कट ऑफ करणं कितपत योग्य आहे. आणि हे समजणं अजून एका दुसऱ्या गोष्टीतून जास्त महत्वाचं आहे. कारण उद्या तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काम करत असताना तुमचे सहकारी, तुमचे वरिष्ठ कनिष्ठ, त्यांचे विचार जर तुमच्या विचारांशी जुळत नसले तर तुम्ही त्यांना कट ऑफ करणार का लाईफ मधनं? मग तर तुम्ही ऑफिसमध्ये कामच करू शकणार नाही. तुमच्या वरिष्ठाचे जर समजा विचार तुम्हाला पटत नसतील तर त्यांचे इन्स्ट्रक्शन तुम्ही फॉलो नाही करणार, असं करायला लागेल का तुम्हाला? म्हणजे असं करू शकाल का? असं केलेलंच चांगलं होईल का? त्या तुमचा सहकारी तुमच्यापेक्षा वेगळ्या विचारांचा दिसला तर डायरेक्ट तुम्ही त्याच्याशी भांडण करत बसाल का त्याला पूर्णपणे तुमच्या लाईफ मधून कट कराल? असं जर होणार असेल तर तुमचं ऑफिशियल काम व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करताना, म्हणजे इव्हन आपण की पब्लिक सर्व्हिसमध्ये काम करत असताना डिफरंट लोक कसे आहेत हे समजणं आणि त्यानुसार त्यांच्याशी डील करता येणं हे फार मोठं कौशल्य. ज्याला ते जमतं त्याच्या पर्सनल आणि प्रायव्हेट दोन्ही गोष्टींच्या बाबतीत समस्या निर्माण होत नाहीत. आणि नाही तर मात्र तो इतक्या समस्या क्रिएट करून घेतो की घरातल्या समस्या ऑफिसमध्ये, ऑफिसच्या समस्या घरामध्ये, आणि सगळं जीवन डिस्टर्ब होण्याची शक्यता असू शकते. डिस्टर्ब लाईफ कधीच प्रगती करत नाही, हे लक्षात घ्या. डिस्टर्ब असलेलं मन, किंवा आपलं मन जर समजा एकदम प्रक्षुब्ध झालेलं आहे, काय म्हणतात एजिटेटेड झालेलं आहे,
अशांत आहे म्हणे वाटलं. मन जर अशांत असेल तर आपली ओरिजिनल थिंकिंग होत नाही, आणि ती जर नाही झाली तर आपली प्रगती होण्याच्या याच्यामध्ये अडचणी येऊ शकते. बरेच जण आता एवढ्या इतक्या वर्षामध्ये बऱ्याच लोकांच्या समस्या मुलं जेव्हा काही सांगतात तेव्हा बऱ्याच जणांना घरची काहीतरी चिंता असते, आणि त्या घरच्या चिंतेत म्हणजे आतापर्यंत अनेकदा मी हा कॉमन प्रॉब्लेम बऱ्याच मुलांचा ऐकलेला आहे, सांगितलेला आहे मुलांनी, त्या घरच्या चिंतेमुळे इथे अभ्यास होत नाही. कुठली तरी काहींची एकदम अनामिक चिंता असते, काहींनी गृहीत धरलेली चिंता असते, काहींनी फक्त वडील रिटायर झाले म्हणून चिंता असते त्यांना. अनेक समस्या मी अशा इतक्या वर्षात मुलांनी सांगण्याचे उदाहरणं सांगतोय मी. म्हणजे ह्या चिंतेमुळे हे नाही होत, तर त्या कशा मॅनेज करायच्या हे समजलं पाहिजे. म्हणून फार आपला फक्त अभ्यासाचाच भाग नाही, तर एकंदरीत आपल्याला आपलं जीवन समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतील. आणि आपला ऍटिट्यूड पॉलिटिकल म्हणजे आपले राजकीय विचार काय आहेत, कोणत्या पक्षाला मिळते जुळते आहेत, कोणत्या नेत्याचे राजकीय विचार आपल्याला जास्त जवळचे वाटतात, यातनं आपले पॉलिटिकल ऍटिट्यूड तयार होतात. बरोबर आहे. प्रत्येकाला काहीतरी कोणीतरी आवडत असतं, कुठला तरी राजकीय नेता. तो कुठल्या कारणामुळे आवडतो? पक्षाची विचारधारा कळली म्हणून आवडतो, का तो फक्त आपल्या जातीचा आहे म्हणून, का आपल्या धर्माचा आहे म्हणून आवडतो? प्रत्येकाला आवडतो ना कोणी कोणी. का राजकारणी म्हटलं की तोंड फिरवणार आहेत तुम्ही अशा प्रकारे आहेत? मागे एक मॉक इंटरव्ह्यू मध्ये एका मुलाला काहीतरी असे राजकीय प्रश्न विचारल्यानंतर त्याने सांगितलं की मला राजकारणी अजिबात आवडत नाही, मला राजकारण आवडत नाही, असं त्याने मॉक इंटरव्ह्यू मध्ये उत्तर दिलं. मग त्याला नंतर मी फीडबॅक मध्ये सांगितलं, अरे आपल्याला जे काम करायचं आहे, सिव्हिल सर्व्हिस आणि राजकारण यांचा कुठे ना कुठे इंटरफेस येणारच आहे. म्हणजे तुम्ही जर असं म्हणत असाल की मला राजकारण आवडत नाही आणि राजकारणी आवडत नाहीत, त्याचा अर्थ तुम्ही सिव्हिल सर्वंट म्हणून कामच करू शकणार नाही. म्हणजे पदाधिकारी आणि अधिकारी यांचा दररोज त्या ठिकाणी काम करत असताना संबंध येण्याची शक्यता आहे. वेगळ्या पोस्टनुसार ते संबंध वेगळे बदलतील खरं, पण समजा रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये तुम्ही लागलात, डेप्युटी कलेक्टर, IAS किंवा तहसीलदार किंवा एकदम शेवटचं पद म्हणजे मग तलाठी, तर कुठे ना कुठे राजकारण्यांचा संबंध येणार आहे. आणि जर तुम्ही असं म्हटलं की नाही मला राजकारणी आवडत नाही, तर याचा अर्थ तुमचा पॉलिटिकल ऍटिट्यूडच नाही असा त्याचा अर्थ होईल, आणि तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेससाठी एलिजिबल नाही असा त्याचा अर्थ काढला जाईल. त्यामुळे एकदम असे घरी वापरायचे शब्द तिथे इंटरव्ह्यू मध्ये नाही वापरायचे असतात. मग आवडतो का तुम्हाला कुठला तरी एखादा नेता, एखादा पक्ष? हाच आवडतो, याच पक्षाला आम्ही मतदान करतो नेहमी. सांगा एखादं. आता पक्षाचं नाव सांगा, माणसाचं नका सांगू, आणि कारण सांगा की का ते कसं काय तुमचा तो ऍटिट्यूड त्याला फेवरेबल असा बनला, त्या माणसाला की त्या पक्षाला. लाडक्या बहिणींनी कोणाला मतदान केलं? आहे की नाही पॉलिटिकल ऍटिट्यूड? आणि हे पॉलिटिकल ऍटिट्यूड आपल्या जीवनाचा एक भागच असतो. जसं आपल्याला थोडंसं कळायला लागतं तसं पॉलिटिकल ऍटिट्यूड बनतातच. आणि पॉलिटिक्स म्हणजे फक्त ते राजकारणी असं नाही. पॉलिटिक्स हे आपल्यापासून सुरू होत असतं. घरातही पॉलिटिक्स चालतं, ऑफिसमध्येही पॉलिटिक्स चालतं, आणि एकंदरीत आपलं हे लोकशाही पद्धतीतलं पॉलिटिक्स ते पण आपण म्हणतो. तर घरात कसं पॉलिटिक्स चालतं? पॉलिटिक्स म्हणजे बेसिकली काय? सत्ता मिळवण्याची प्रक्रिया. मग ही सत्ता म्हणजे डायरेक्ट आमदार खासदारच का? आमदार खासदार मंत्रीच का? नाही. सत्ता म्हणजे अशी की दुसऱ्याला कंट्रोल करता येण्याची सत्ता, दुसऱ्या व्यक्तीला कंट्रोल करता येण्याची शक्यता म्हणजे सत्ता. मग घरामध्ये वडील सगळ्यांना कंट्रोल करण्याचं काम करतात, हे पॉलिटिक्सच इथे. वडील मुलांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही हे करा, हे करू नका, आणि मी जे सांगितलेले ते हे करू नका, ते जर तुम्ही केलं तर मी असं करीन, म्हणजे दंड देण्याचे पण हक्क त्याच्यामध्ये ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. असंच मग ऑफिसमधलं पॉलिटिक्स असतं. एकंदरीत संपूर्ण आपल्या कॉलनीत पॉलिटिक्स चालतं. पॉलिटिक्स म्हणजे फक्त आमदार, खासदार, निवडणुका,
मंत्री, पंतप्रधान एवढं नाही, तेवढं आपल्याला कळतं, पण पॉलिटिक्स इज एव्हरीवेअर, सगळीकडे ते चालत असतं असा अर्थ होत असतो. तर त्यातनं आपले जे काही ऍटिट्यूड क्रिएट होतात तर ते ऍटिट्यूड. आणि याचाच हा एक टॉपिक आहे, सामाजिक प्रभाव आणि मन वळवणी, सोशल इन्फ्लुअन्स. इथे सोशल इन्फ्लुअन्स अर्थ आपला सोसायटीवरचा इन्फ्लुअन्स असा घ्यायचा का सोसायटीचा आपल्यावरचा इन्फ्लुअन्स असं घ्यायचं. सामाजिक प्रभाव म्हणजे आपला समाजावर पडणारा प्रभाव का समाजाचा आपल्यावर पडणारा प्रभाव. नाही, इथला अर्थ आहे हा समाजाचा आपल्यावर पडणारा प्रभाव. म्हणजे आपले ऍटिट्यूड फॉर्म होत असताना ते ऍटिट्यूड समाजातनं कोणत्या गोष्टीच्या प्रभावामुळे फॉर्म झालेले आहेत असा त्याचा अर्थ आहे त्या ठिकाणी. आपल्या ऍटिट्यूडमुळे समाजावर परिणाम होत नाही. आपला ऍटिट्यूड फॉर्म होत असताना ज्या ज्या प्रोसेसेस काम करतायत त्यातल्या बऱ्याचशा प्रोसेसेस आपण समाजातनं घेतलेल्या आहेत, नकळत घेतलेल्या असतात. म्हणून समाजाचा आपल्या ऍटिट्यूड्सवर कसा प्रभाव पडतो, कधी चांगलं होईल कधी वाईट होईल, अर्थात तो बदलणारा असतो. ऍटिट्यूड ही कायमस्वरूपी असलेली गोष्ट नसते आणि ती एकदम अचानकही निर्माण होत नाही. आपला ऍटिट्यूड एक दीर्घ काळामध्ये आपण जे ऐकतो, आपण जे शिकतो, आपला स्वतःचे जे अनुभव असतात त्यातनं आपण जे काही अर्थबोध काढतो, कधी कधी दुसऱ्यांचे अनुभव आपले अनुभव बनवून टाकतो आपण. या सगळ्या प्रोसेसमधनं हळूहळू आपले ऍटिट्यूड बनत असतात आणि त्यातला एक महत्वाचा प्रभाव असतो समाजाचा प्रभाव. तर त्याला इथे सोशल इन्फ्लुअन्स असं म्हटलेलं आहे. आणि मन वळवणी, परसुएशन किंवा परस्वेशन म्हणजे टू परस्वेड म्हणजे दुसऱ्याचं मन वळवणे, म्हणजे त्याचा अर्थ दुसऱ्याचे ऍटिट्यूड चेंज करण्याचा प्रयत्न करणे. तर कधी कधी सिव्हिल सर्वंटला याची गरज पडू शकते, रादर पडतेच बऱ्याच वेळा. आपलं काम करण्यासाठी मोठ्या समाजासाठी जर तो काम करत असेल आणि त्या समाजाला जर प्रभावित करायचं असेल आणि सरकारचं एखादं धोरण त्यांनी फॉलो केलं पाहिजे असं साध्य करायचं असेल तर लोकांचं मन वळवण्याची कला आणि कौशल्य त्या व्यक्तीमध्ये पाहिजे असतं. जर नसेल तर आपण आपल्या मित्राचं पण मन वळवू शकत नाही कधी कधी. साधं उदाहरण लक्षात घ्या. समजा एक नवीन काहीतरी तंत्रज्ञान आलं आणि या नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे असं जर शासनाला वाटत असेल तर शेतकऱ्यांचं मन वळवण्याचं काम संबंधित प्रशासकाला करण्याची गरज पडू शकते. मग त्याने लोकांना सांगायला सुरुवात केली, पण जर लोक म्हटले की हे फार कॉस्टली आहे हे तंत्रज्ञान म्हणून आम्हाला नको, मग त्याच्यात वेगळे स्किल्स पाहिजे त्या माणसावर की कसं त्याला समाजाला प्रभावित करायचं, तो ज्यांच्यासाठी काम करतोय त्या लोकांना कसं प्रभावित करायचं. म्हणून परस्वेशन किंवा परसुएशन, मन वळवणी म्हणजे लोकांना पॉझिटिव्ह गोष्टीच्या दृष्टिकोनातून मन वळवण्याचा प्रयत्न करणे, ही गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात ऍटिट्यूड फॉर्म होताना समाजाचा कसा प्रभाव पडतो आणि कधी कधी समाजातल्या लोकांचं मन वळवण्याची आवश्यकता पडू शकते, विशेषतः प्रशासकाला, तर त्याच्या दृष्टिकोनातून हा एक पॉइंट त्याच्यामध्ये टाकलेला असा मुद्दा होतो. तसे काही मुद्दे ह्या ऍटिट्यूड नावाच्या चॅप्टरमध्ये आहे. त्यानंतर हा ऍप्टिट्यूड आहे, अभियोग्यता म्हणजे ऍप्टिट्यूड. ऍप्टिट्यूड आणि नागरी सेवांसाठी मूलभूत मूल्ये. म्हणजे बघा इथे जास्त बेटर कळेल. ऍप्टिट्यूड हा एक शब्द तर झालाच, पण दुसरं टायटल काय, फाउंडेशनल व्हॅल्यूज ऑफ सिव्हिल सर्व्हिस. म्हणजे सिव्हिल सर्व्हिस, लोकसेवा ही ज्या मूळ मूल्यांवर, ज्या म्हणजे फाउंडेशनल म्हणजे ज्या मूल्यांवर आधारलेली आहे अशी कोणती मूल्ये आहेत तर त्याचं हे टायटल. मग त्याच्या आधी ऍप्टिट्यूड. मग आता ऍप्टिट्यूड म्हणजे काय, ऍटिट्यूड कळलं. ऍटिट्यूड आणि ऍप्टिट्यूड दोघांचं एकत्रीकरण झालं की माणूस सक्सेसकडे जातो असं म्हणतात. सक्सेस इज इक्वल टू ऍटिट्यूड प्लस ऍप्टिट्यूड. आपला ऍटिट्यूड. ऍप्टिट्यूड किंवा अभियोग्यता म्हणजे आपली एखादी गोष्ट करण्याची जी नैसर्गिक क्षमता असते त्या नैसर्गिक क्षमतेला आपण आपलं ऍप्टिट्यूड असं म्हणत असतो. एखादा खूप चांगला खेळाडू आहे समजा, तर तो चांगला खेळाडू का बनलेला असतो, फक्त प्रॅक्टिसने बनलेला असतो का त्याच्यात नॅचरली काहीतरी स्किल असतं. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की विराट कोहली एकटाच का त्या लेव्हलपर्यंत पोहोचलेला, सचिन तेंडुलकर एकटाच का, किंवा वर्ल्ड मधले तर कितीतरी आहेत.
मग विराट कोहलीकडे असं काय आहे की जे समजा दुसऱ्यांकडे नाहीत? फक्त प्रचंड प्रॅक्टिस तो करायचा म्हणून विराट कोहली झाला असं म्हणता येईल का? प्रचंड प्रॅक्टिस तर त्याने केली. त्या ऍप्टिट्यूडला प्रॅक्टिसची म्हणजे याची जोड असल्याशिवाय त्या ऍप्टिट्यूडचा वापर होत नाही. पण त्याच्यात काहीतरी नॅचरल असेल. बॉर्न टॅलेंट असेल काहीतरी की जे इतरांकडे कमी आहे कदाचित म्हणून. ससा चांगला का तो कासव चांगला? लहानपणापासून ऐकतो आपण ती स्टोरी ससा आणि कासवाची. कासव हळूहळू बरोबर ती शर्यत जिंकतो. बालवाडीपासून ऐकतो ना. आणि सस्यामध्ये नॅचरल ऍप्टिट्यूड असतं पटकन तिथे वेगाने पळण्याचं, पण मात्र मध्ये झोपून जातो आणि पोहोचत नाही. वेगाने पळण्याचं ऍप्टिट्यूड त्या कासवामध्ये नसतं, पण तो शर्यत जिंकतो. म्हणून सक्सेस ह्या दोन्ही गोष्टींचं एकत्रीकरण असतं असं म्हणतात. तुमच्याकडे नॅचरल गोष्टी आहेत पण त्याचा यूज नाही झाला तर नाही मिळणार. आणि नुसतेच प्रयत्न केले पण काही गोष्टी तुमच्याकडे नॅचरल नाहीच समजा तरी पण नाही होणार. म्हणून आपल्याला समजलं पाहिजे आपल्या नॅचरल कोणते कोणते ऍडव्हान्टेजेस आहेत. आणि ह्या नॅचरल ऍडव्हान्टेजेसच्या आधारावर लोकांनी कुठे गेलेले आहेत लोक. आपल्या पंतप्रधानांकडे काय नॅचरल ऍडव्हान्टेज? सगळ्यांना आपले पंतप्रधान माहिती की जे त्यांच्या प्रतिस्पर्ध्याकडे नाही आहेत. सायकोलॉजीमध्ये नेचर आणि नर्चर थिअरी आहे. नेचर म्हणजे आता इथे निसर्ग न घेता नैसर्गिकरित्या मिळालेल्या गोष्टी आपल्याला. आणि नर्चर म्हणजे अपब्रिंगिंग. अपब्रिंगिंग म्हणजे त्याला कसं वाढवण्यात आलेलं त्या व्यक्ती. नर्चर. मग आई वडिलांकडनं काय नॅचरली गुण मिळालेले आहेत ते, आणि त्याला वाढवलं जात असताना त्याला काय प्राप्त झालेलं आहे ते नर्चर असतं. तर हे जे नेचर असतं ते नेचर म्हणजे खरं ती ऍप्टिट्यूड असते. अनेक एक्झाम्पल सांगतात. आता समजा मायकल जॉर्डन माहिती आहे, प्रसिद्ध बास्केटबॉलवाला. त्याचे हात लांब आहेत, हा त्याचा नॅचरल ऍप्टिट्यूड. आणि त्याची जी जंप आहे हाय जंप ती अनयुजली हाय इतरांपेक्षा. म्हणजे कदाचित तेवढाच उंचीचा माणूस तेवढी हाय जंप करू शकणार नाही, पण त्याच्यात काहीतरी आहे ते कौशल्य. की आता वर्ल्ड चेस मधला चॅम्पियन कोण बनलं? गुकेश, ज्याने माग्नस कार्लसनला हरवलं. मग आता तो एकदम साधा सिंपल आपल्यासारखा दिसणारा मुलगा, एकदमच सिंपल, त्याच्यात काय की तो वर्ल्ड चॅम्पियन बनला? काहीतरी असेल ते, काहीतरी म्हणजे हे ऍप्टिट्यूड असेल. त्यामुळे नॅचरल ॲबिलिटी टू डू समथिंग इज ऍप्टिट्यूड. पण हे तर गोष्ट लक्षात आली ना की ऍप्टिट्यूड आहे म्हणजे लगेच सगळं सोपं साध्य होईल असं नाही. जोपर्यंत त्या ऍप्टिट्यूडचा यूज करणार नाही एखादा व्यक्ती त्याच्याकडे असलेल्या, तोपर्यंत त्याला सक्सेस मिळणार नाही. सक्सेस कुठलं का असेना, परीक्षेतला असो किंवा जीवनातलं असो. म्हणून इथे हा पॉइंट पण टाकलेला आहे त्यांना. तर सरकारचा अर्थ असा झाला, म्हणजे याचा अर्थ असा झाला की असे नॅचरल ऍप्टिट्यूड असलेली मुलं त्यांना हवी आहेत, जी त्यांना चॉईस करायची एक प्रकारे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून. मग तुम्ही ससा होणं पसंत कराल का कासव होणं पसंत कराल? त्या सस्यामध्ये नॅचरल ऍप्टिट्यूड होतं, ते जर त्याने यूज केलं असतं तर द बेस्ट कंडिशन झाली असती. मग ही स्टोरी आपण वाचलीच नसती, कधी ऐकलीच नसती लहानपणापासून. पण त्याने ते वापरलं नाही म्हणून. मग आपल्याकडे नॅचरल जर असेल तर त्याचा पुरेपूर वापर केला पाहिजे, नसेल तर मात्र कासवासारखं झालं पाहिजे. मग आता तुम्ही ठरवा तुमच्यात आहे का काही नॅचरल ऍप्टिट्यूड. ही गोष्ट मला पटकन जमते, मेमरी असेल किंवा एखादी गोष्ट करण्याची पद्धत असेल किंवा काही पण असेल, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने प्रत्येकात काहीतरी नॅचरल ऍप्टिट्यूड असतो
फक्त ते ओळखताना येत नाही बऱ्याच वेळा. ते ओळखलं आणि त्यानुसारच त्याची कृत्य झाली की तो मात्र बऱ्याच सक्सेसफुल होण्याची शक्यता असते, असं पॉईंट. आणि आता फाउंडेशनल व्हॅल्यूज ऑफ सिव्हिल सर्व्हिस म्हणजे म्हणजे या लोकसेवेसाठी असे कोणती मूल्य आहेत की जी फाउंडेशनल म्हणजे त्या लोकसेवेचा अत्यंत पाया आहे अशी मूल्य कोणती? तर ही त्यातली त्यात ही मूल्य सांगितली. एक म्हणजे सत्यनिष्ठा किंवा सचोटी. लोकसेवकाने म्हणजे त्या सिव्हिल सर्वंटने, सरकारी अधिकाऱ्याने कसं असलं पाहिजे? सत्याप्रती निष्ठा बाळगणारे आहेत का नाही आहेत ती वेगळी गोष्ट आहे. थिअरी मात्र असं सांगते की सत्यनिष्ठेचा तो माणूस असला पाहिजे. पुन्हा तो अपक्षपातीपणा पाहिजे त्याच्यामध्ये. तो ज्यांच्यासाठी काम करतोय त्यांच्यामध्ये जर तो पक्षपात करायला लागला, हा माझ्या जातीचा माणूस आहे म्हणून मी त्याला मदत करणार, हा माझ्या धर्माचा माणूस म्हणून मी त्याला मदत करणार, किंवा उलट हा माझ्या जातीचा नाही म्हणून मी त्याला मदत नाही करणार, उलट त्याच्यासाठी अडचणी आणण्याचं काम करेल, तर याचा अर्थ तो ते फाउंडेशनल व्हॅल्यू जी आहे सिव्हिल सर्व्हिसची ती त्याने पाळलीच नाही असं त्याचा अर्थ होईल. म्हणून सांगितलेलं आहे की हे अपक्षपातीपणे त्याने पूर्णपणे काम केलं पाहिजे. समोरचा व्यक्ती कोण आहे याचा विचार न करता सगळ्यांसाठी सारखं काम. वस्तुनिष्ठता असली पाहिजे त्याच्या मनामध्ये, ऑब्जेक्टिव्हिटी असली पाहिजे. पण ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय? वस्तुनिष्ठता म्हणजे काय? आपली पूर्वपरीक्षा वस्तुनिष्ठ आहे म्हणजे काय? आणि पूर्वीची मेन्स पण वस्तुनिष्ठ होती, आता मात्र ती वस्तुनिष्ठ नाही, आता व्यक्तिनिष्ठ आहे. मग कसा फरक करणार तुम्ही वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ या दोन शब्दांमधला? ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह शब्दशः अर्थ घेतला तरी कळेल बघा. निष्ठा कोणाशी आहे? वस्तूशी आहे. आणि इथे निष्ठा कोणाशी आहे? व्यक्तीशी आहे. मग इथली निष्ठा वस्तूशी आहे म्हणजे व्यक्तीशी नाही. म्हणजे अशी कोणती गोष्ट जी व्यक्तीनुसार बदलत नाही ती वस्तुनिष्ठ असते. किंवा अजून म्हणूया, व्यक्तीनुसार, काळानुसार आणि स्थळानुसार जी गोष्ट बदलत नाही ती वस्तुनिष्ठ झालेली असते. कळतंय? आणि जी गोष्ट व्यक्तीनुसार बदलते ती मात्र वस्तुनिष्ठ असते, सब्जेक्टिव्ह असते. मग आपले विचार हे जेवढे जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ बनतील तेवढे ते जास्त समाजमान्य आणि सगळ्यांना मान्य असे अशा प्रकारचे बनवू शकतात. आता आपली पूर्वपरीक्षा वस्तुनिष्ठ आहे, हा अर्थ तिथे कसा जोडाल? 4 पर्याय दिलेले आहेत, त्यांच्यापैकी जे योग्य पर्याय आहे तो योग्य पर्याय सगळ्यांसाठी तोच योग्य असणार आहे, म्हणजे व्यक्तीनुसार बदलला नाही. तो पेपर तुम्ही पुण्याला सोडवला काय आणि मुंबईला सोडवलं काय, त्याचं उत्तर स्थळानुसार बदललं नाही. आणि आज सोडवला काय आणि समजा 1 वर्षानंतर सोडवला काय, तर तो काळानुसार सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर बदललं नाही. पण आपली दीर्घ उत्तर समजा एका प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी एक पानभर लिहिलं, सगळ्यांनी योग्य लिहिलं, पण सगळ्यांचं सारखं येणार आहे का? वर्ड टू वर्ड तर अजिबात सारखं येणार नाही, काहीतरी त्याच्यामध्ये फरक असेलच. म्हणून ते व्यक्तिनिष्ठ झालं. उत्तर योग्य जरी असलं तरी व्यक्तीनुसार बदलणारं झालं. तर सिव्हिल सर्वंटला आपल्या अंगी ही वस्तुनिष्ठता आणता आली पाहिजे की जेणेकरून त्या व्यक्तीनुसार तो गोष्ट कामं करणार नाही. तो त्या व्यक्तीला निरपेक्ष समजून त्याचं जे काही काम आहे त्याचं काम म्हणजे ती वस्तू झाली या ठिकाणची, त्या कामाशी त्याची निष्ठा त्या ठिकाणी निर्माण होईल. कळतंय? समजा त्याला सगळ्या शेतकऱ्यांसाठी सबसिडी वाटायची समजा, तर ती सबसिडी वाटताना जर समजा त्याने वस्तुनिष्ठता आणली नाही, व्यक्तिनिष्ठता आणली, आणि जर समजा मी ह्याच लोकांना ती सबसिडी ह्या लोकांना देणार नाही असं जर काही निर्णय त्याने घेतला असेल तर तो त्याचं काम व्यवस्थित करत नाही असा त्याचा अर्थ होईल. इथे त्याची निष्ठा कशाशी पाहिजे? सबसिडीशी. सबसिडी या ठिकाणी वस्तू झाली, व्यक्तीशी निष्ठा नाही. व्यक्तीशी निष्ठा करायची म्हटली तर तो करू शकतो, हा माझ्या जातीचा असेल तर मी त्याला सबसिडी देणार, हा माझ्या प्रदेशातला असेल तर मी त्याला सबसिडी देणार, हा वेगळा आहे कोणतरी वेगळा दिसतोय म्हणून त्याला सबसिडी देणार नाही. असं केलं तर त्याच्या अंगी हे मूल्य नाहीये असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी निघेल. म्हणून वस्तुनिष्ठता. पुन्हा लोकसेवेप्रती वाहून घेण्याचं कौशल्य आणि स्किल पण त्याच्यामध्ये पाहिजे, ते पण हे पाहिजे. ही शुड बी डेडिकेटेड टू पब्लिक सर्व्हिस. आपल्याला बऱ्याचदा उलट वेगळं झालेलं दिसतं. आणि
तो सिव्हिल सर्वंट बनतो, पण तो आता सिव्हिल सर्वंट न बनता प्रायव्हेट सर्वंट बनतो. लोकसेवा करण्याच्या जी स्वसेवा करायला लागतो. म्हणजे काय करतो? करप्शन करतो थोडक्यात. ते तर माहिती आहे सगळ्यांना. मग असा माणूस हा लोकसेवेसाठी चांगला नाही. फाउंडेशनल व्हॅल्यू मध्ये ही गोष्ट येते. त्यानंतर ही फार महत्वाची गोष्ट जी अनेक लोकांमध्ये नसते, एम्पथी. मराठी त्याला म्हणतात समानुभूती, सहानुभूती नाही. दुसरा जो शब्द आहे सिंपथी, त्याला सहानुभूती म्हणतात. आता आपण एम्पथी म्हणतोय, सॉरी सिंपथी. सहानुभूती म्हणजे सहअनुभूती आणि समानुभूती म्हणजे समअनुभूती. मग सहअनुभूती म्हणजे दोघांची अनुभूती, सह म्हणजे एकाच वेळी असणे, आणि समानुभूती म्हणजे दोघांची अनुभूती समान असणे. साधं एक्झाम्पल सांगितलं तर दोघांमधला फरक करताना, समजा तुम्ही रस्त्याने जात असताना तुम्हाला एक भिकारी दिसला, त्या भिकाऱ्यावर तुम्ही दया करून जर समजा त्याला काही पैसे दिले, तर तुम्ही सिंपथी दाखवताय का एम्पथी दाखवताय? तर ती फक्त सिंपथी झाली तुमची. सहानुभूती, त्याचं दुःख तुम्हाला कळलं म्हणून तुम्ही त्याला काहीतरी पैसे दिले, तर ती फक्त सिंपथी आहे. एम्पथीचा अर्थ, एम्पथी ह्या त्याच्या पुढच्या टप्प्यावर जाऊन केलेली अनुभूती असते. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणजे स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेवून त्याच्या सगळ्या भावभावना ओळखण्याचं काम करतात, आणि त्याची अनुभूती आणि तुमची अनुभूती जेव्हा एकदम सेम होते, तेव्हा ती पुढच्या लेवलला गेलेली ऍक्टिव्हिटी असते. तेव्हा त्याला समानुभूती, एम्पथी असं म्हणतो. एम्पथेटिक होण्यासाठी एक गोष्ट गरजेची असते, आपल्याला त्या माणसाच्या जागी बघून त्याची अनुभूती आपल्याला करून घेण्याचा प्रयत्न करणे. अदरवाईज आपल्याला आपली स्वतःची अनुभूती असते, आपलं मन आपल्याला पटकन कळत असतं, समजत असतं, पण समोरच्या माणसाला नक्की काय म्हणायचंय, त्याचा नक्की विचार कसा आहे, हा बाहेरून आपल्याला कसा कळेल? कळतो का? आपण आपल्या पद्धतीने त्याचं मूल्यमापन करतो. त्याला काय म्हणायचं आहे, तो काय म्हणतोय, हे आपल्या पद्धतीने आपण मोजण्याचं काम करतो. पण जेव्हा आपण आपल्याला स्वतःला त्याच्या जागी ठेवून त्याचेच विचार काय असतील याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो, फार अवघड ही गोष्ट, तेव्हा ती एम्पथी असते. आता वडील समजा तुम्हाला कायम काहीतरी सांगत असतील, कधी कधी चिडतात, रागाने बोलतात, कधी कधी बोलतच नाही. तुम्ही हे कसं बघता म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे? राग येतो ना तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा? विशेषतः मुलांना. मुलींना नाही राग येत. राग येतो ना? वडील जर सारखं काहीतरी टोचत असतील, समजा हे का केलं, हे का केलं, हे का केलं, हे नको करू, असंच का करतोय तो, छोट्या छोट्या गोष्टींसाठी, तर राग येण्याची शक्यता आहे. जर तो राग आला तुम्हाला, तर तुम्हाला हे एम्पथी नावाचं कौशल्य नाही तुमच्याकडे, असा त्याचा अर्थ होईल. पण जर समजा तुम्ही वडिलांच्या भूमिकेत शिरलात, अवघड आहे. तुम्ही वडील नसताना वडिलांच्या भूमिकेत शिरणं म्हणजे वडील झाल्यानंतर वडील कसे विचार करत असेल आपल्या मुलांबद्दल, हा विचार आत्ता तुम्हाला करता येणं. म्हणजे थोडक्यात असा विचार करा की तुम्ही तुमच्या वडिलांच्या वयाचे झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांकडे कसं बघाल, हे जर तुम्हाला कळू शकलं तर तुम्हाला त्यांचा व्ह्यू पॉइंट व्यवस्थित कळेल, नाही तर तुम्हाला राग येईल. म्हणून जर तुम्हाला त्यांच्या जागी ठेवलं तर ते काय म्हणतायत, ते का म्हणतायत हे जर तुम्हाला व्यवस्थित कळलं, तर मग तुम्हाला राग येणं बंद होईल आणि तुम्ही जास्त सकारात्मकतेनं त्यांच्या बोलण्याचा विचार कराल, किंवा ते सांगतात त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे एम्पथी ही एक फार मोठं कौशल्य आहे, आणि ते सिव्हिल सर्वंटच्या जागी असलं पाहिजे, सिव्हिल सर्वंटला असलं पाहिजे, सरकारी अधिकाऱ्याला असलं पाहिजे. कारण तो उद्या लोकांसाठी जर काम करणार असतील तर लोक काय म्हणतायत, लोकांचा विचार काय आहे, मत काय आहे, हे त्याला व्यवस्थितपणे कळलं पाहिजे. गांधीजी काय यशस्वी झाले?
एक साधा सिंपल माणूस. गांधीजींची जर तुम्ही भाषणं ऐकली तर एकदम बोर वाटतील अशी भाषणं, एकदम हळू, शांत, मधून मधून गॅप. पूर्वीचे आहेत त्यांच्या काही क्लिप्स, म्हणजे त्याच्यात काही असा आवेश विवेश असा काही प्रकार नाही. एकदम शांतपणे जेव्हा ते चले जा आणि ते हे म्हटले करो या मरो, तेव्हा ते आवेश पूर्ण होतं. तेव्हा अदरवाईज नेहमी त्यांचं असं आवेशपूर्ण असं भाषण असायचं. मग काय यशस्वी झाले? त्यांच्यात ही एम्पथी होती. लोक काय विचार करतायत ते समजून घेण्याची नॅक त्यांच्यात होती, असं त्यांचंच म्हणणं आहे. मला जनमत कळतं, लोकांचं मत कळतं. त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही ज्यांच्यासाठी काम करणार आहात त्यांचं मत कळलं तर तुम्ही तसंच कराल, तसंच व्यवस्थितपणे वागाल. फार मोठं कौशल्य आहे, त्यामुळे ते लक्षात घ्या. म्हणजे तेच म्हणून त्याला समानुभूती म्हटलंय. त्यानंतर अजून एक टॉलरन्स, सहिष्णुता आणि दुर्बल घटकांप्रती दया भावना. हे पण फंडामेंटल व्हॅल्यू आहे सिव्हिल सर्वंटसाठी. सहिष्णुता हे आपण विशेषतः हा शब्द आपण धर्माला लावतो. म्हणजे संकुचित अर्थ काढला तर इतर धर्मियांप्रती सहिष्णू असणे, आणि व्यापक अर्थ काढला तर इतर व्यक्ती कोणी का असेना वेगळ्या विचारांचे, त्या सगळ्यांप्रती आपण सहिष्णू असणे, टॉलरंट असणे, आपण सगळ्यांना टॉलरेट करणे, ही आपलं स्किल असलं पाहिजे. नाहीतर आपल्याकडे माहितीये धर्मानुसार कसे भेद निर्माण झालेले आहेत, किंवा आपल्यापेक्षा वेगळी मतं असलेल्या माणसांना डायरेक्ट मारूनच टाकायचं अशा प्रकारपर्यंतच्या गोष्टी जात आहेत. तर सिव्हिल सर्वंटला असं चालणार नाही. तुम्हाला बाकीच्या सगळ्या माणसांना टॉलरेट करता आलं पाहिजे, मग तो किती कटकट्या असो. कारण दररोजच्या लाईफमध्ये असे असंख्य माणसं तुम्हाला भेटतील की त्याला बघितल्या याच्या दोन कानात वाजवायच्या का असं वाटण्याची शक्यता आहे. आपण मी सामान्य भाषेमध्ये सांगतो. पण त्याच्या कानात वाजवण्याची पण संमती तुम्हाला नाही, आणि त्याला राग दाखवण्याची पण संमती नाही. अशा वेळी करायचं काय? म्हणजे हा माणूस माझ्या समोर आलाच नाही तर बरं झालं असतं, असे कित्येक माणसं येतात. कित्येक माणसांचा राग येत असतो, पण तो राग ना दाखवता येत ना काही बोलता येत. मग काय करायचं त्या माणसाला? तो तुमचा सहकारी असेल तर. बाकीचे जनरल पब्लिक तर जाऊ द्या, मी फक्त ऑफिस मधले माणसं म्हणतो. आणि तो तुमचा वरिष्ठ असेल तर, म्हणजे वरिष्ठाला बघितल्या याला दोन मारला पाहिजे असं वाटतंय, पण काहीच करता येत नाही. काय करणार? जॉब सोडून द्याल, बदली करून घ्याल, काय काय ऑप्शन्स आहेत? तुमचा वरिष्ठ असा आहे बोगस की त्याला बघितल्या एक कानात खाली त्याच्या जाळ काढायचा इच्छा, म्हणजे जाळ काढण्याची इच्छा तुमची होते. काय करणार आहात? व्हॉट आर द ऑप्शन्स अवेलेबल? दोन तर मी सांगितलं तुम्हाला. नोकरी सोडून द्याल, बदली करून घ्याल, का खरं दोन कानाखाली जाळ काढणार आणि त्याला सांगणार हे चालणार नाही? का अजून एक ऑप्शन आहे, बाकीच्या सगळ्या आपल्या सहकार्यांना जमा करून त्याच्या विरुद्ध काहीतरी काय म्हणतात ऑप्शन, कंप्लेंट करणे असेल, ऑफिस बंद करून टाकणं असेल, संप करणं असेल, वेगळे ऑप्शन्स आहेत. हे सगळं करण्याच्या ऐवजी त्याला टॉलरेट केलं तर किती सोपं होऊन जाईल. शुड बी एबल टू टॉलरेट. म्हणून टॉलरन्स ही फार मोठे स्किल आहे आपल्याकडे, लागतं ते फार. आणि अजून हे लागतं, तुम्ही लोकसेवक असणार आहात तर विकर सेक्शन, दुर्बल घटक जे आहेत, या दुर्बल घटकांप्रती तुमच्याकडे दया भावना आहे का? का ते दुर्बल घटक हे म्हटल्यानंतर उलट तिरस्काराची भावना आहे, अशी होऊ शकते. बऱ्याच वेळा मी एक एक्झाम्पल सांगतो. मी बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या डोक्यात बसलेलं एक्झाम्पल येते. इथल्या नगरचं होतं ते. एक बातमी आली पेपरमध्ये एक दिवशी, एका अपंग व्यक्तीची बातमी होती. म्हणजे त्या फोटोवाला त्या माणसात, तो बिलकुल 100% अपंग होता, चालता येत नव्हतं. आणि तो माणूस यायचा ऑफिसमध्ये ते अपंगत्वाचं सर्टिफिकेट घेण्यासाठी. आणि तो जो अधिकारी होता, आरोग्य अधिकारी, तो काही त्याला ते सर्टिफिकेट
म्हणजे न देण्याचं काम करायचा. त्याला काहीतरी पैशाची अपेक्षा होती. तो दररोज यायचा, बिचारा चालता येत नाही, घसड घसड काहीतरी यायचा, निघून जायचा, असं काहीतरी व्हायचं. मग कुठल्या तरी एका पत्रकाराला हे लक्षात आलं. त्याने चौकशी केल्यानंतर ही गोष्ट बाहेर आली आणि मग दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आली. मग लोकांना कळलं, लोकांनी त्या आरोग्य अधिकाऱ्याला धरलं, पकडलं, काहीतरी मारलं बिरलं, अशा प्रकारची ती घटना होती. तर ती बातमी वाचल्यानंतर पहिल्यांदा तर माझ्या डोक्यामध्ये हा प्रश्न आला की हा 100% जवळजवळ 100% अपंग असलेला व्यक्ती आहे. त्याच्याकडून सुद्धा त्या संबंधित अधिकाऱ्याने पैसे मिळवण्याची इच्छा ठेवली पाहिजे का? म्हणजे त्याची काय भावना आहे त्या दुर्बल घटकाप्रती? अपंग व्यक्ती हा एक दुर्बल घटक. काय म्हटलं पाहिजे अशा घटना? त्यांना एथिक्स शिकवलं नाही. बरं, शिकवलं म्हणून सगळं ते पाळलं जाईलच याची पण कुणा गॅरंटी नाही. तर हा एक पहिला महत्वाची गोष्ट आहे. दुर्बल घटकांप्रती दया भावना आणि त्यांना मदत करता येण्याची तुमची क्षमता. वाय सिव्हिल सर्व्हिस याचं जे कारण सांगितलं जातं, का लोकसेवेमध्ये तुम्हाला यायचंय, तर बाकीची कुठलीच कारण खरी नाहीयेत. खरं हे कारण तुम्हाला काय सामाजिक प्रतिष्ठा काय असेल तर ते नाही. आजकाल सामाजिक प्रतिष्ठा कधी जाईल काही सांगता येत नाही. खोटी सामाजिक प्रतिष्ठा असते ती. पण त्याच्यामध्ये ही क्षमता आहे की अशा लोकांना तुम्हाला मदत करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते की जे लोक एकदम दुर्बल आहेत. हे खरं सिव्हिल सर्व्हिसेसचं महत्वाचं फाउंडेशनल व्हॅल्यू आहे. आणि अशाच माणसांनी तिथे जावं अशी सरकारची पण इच्छा आहे, माझी पण इच्छा आहे. बघा आता तुम्ही ठरवा. हा एक टॉपिक आहे, त्यानंतर हा एक टॉपिक आहे, पण आपला वेळ होऊन गेला. खरं भावनिक बुद्धिमत्ता. ठीक आहे, मग आता पुढच्या वेळी तर वाटलाच हे घेऊ, कारण आता मला पुढे लगेच ते जरा लेक्चर्स हे झालं तर तिकडे अजून एक लेक्चर आहे पुढचं. मग आता पुढच्या याला आपण भावनिक बुद्धिमत्तेपासून घेऊया, म्हणजे अंदाज एक आला की आपल्याला डायरेक्ट अभ्यास करता येणं शक्य होईल. तुम्ही क्वेश्चन्स मात्र याचे वाचत राहा, म्हणजे काय आहे काय नाही. कारण शेवटी मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा सगळा या विषयाचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून, विषयाच्या दृष्टिकोनातून नाही.